एकच धागा प्रभु स्मरणाचा, निवारे जीवनाचे द्वंद्व द्वंद्व, झाला झाला शिव संग, झाला झाला शिव संग। आज शिवसंगाला विराम द्यायचा दिवस आला। थोडकी कथा 10 पर्यंत आपल्याला विराम द्यायचा। एक तर 7 चालू करायचं, 8 वाजले चालू आहे आरती वगैरे शिवपाठ। बरं आज जाऊ द्या, आजचा दिवस शिवरात्री आहे का हो द्यायची रात्री रात्री नाही, प्रत्येकाला 12 वाजता इष्टलिंग शिवलिंग पूजा करायची असते, त्यामुळे तुम्ही 11च्या आत घरी गेले पाहिजे। म्हणून आज वेळ थोडी आहे, मोजकी आहे, आणि देवाला आज मागायचं आहे। आज देव काही देते बरं। आज जेव्हा शिवपुराण तुमच्या हाताला स्पर्श करल, काही मागा, अनुभव घेऊन सांगतो पुढच्या वर्षीपर्यंत ते जर काम तुम्ही भक्तीनं मागितलं, श्रद्धेनं मागितलं असेल, तुम्ही भावानं मागितलं असेल, तर तुमचं काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। जे तुम्ही मागसाल ते काम भगवान महादेव पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। शिवपुराणला एक बेल पान वाहतात, कथा झाली की एक फुल वाहा आणि महादेवाला म्हणा। शिव महापुराण म्हणजे साक्षात महादेवाची मूर्ती। हे 24,000 श्लोक नाही आहेत, हे 24,000 काय आहेत? महादेवाचं एक एक अंग आहे। भगवान शंकर इथं अंग अंगानं विराजित आहे, महादेव इथं विराजित है। एक एक शब्द में शंकर बसा है, एक एक श्लोक में मेरा महादेव बसा है, एक एक शब्द में मेरा शंकर जी विराजित है। इसलिए इस कथा को सामान्य मत समझना, हल्के में मत लेना। शिव ग्रंथ को ग्रंथ नहीं मानना। क्या मानना? शिव पुराण को भगवत प्रेम मानना, ईश्वर की मूर्ति मानना। तो सुनो, आज देवाला काहीतरी मागा, कारण तुम्ही काय केली? 7 दिवस त्याची सेवा केली। कोणी हरिपाठ केला, कोणी नामपाठ केला, कोणी शिवलीलामृत वाचला असेल, कोणी परमरहस्य वाचला असेल, कोणी शिवरात्री ऐकली, कोणी काही ऐकलं। ही जी तुम्ही 7 दिवस सेवा केली, त्या सेवेचं फळ मागणं म्हणजे आजचा दिवस आहे। सांगता देवाला काय मागता? माझ्या गुरुजी एक भजन म्हणायचे, देवाला मागायची टाइम आला की एक भजन म्हणायचे, चला मी म्हणून जातो 2-3 कडवे। झाली थोडी सेवा देवा घ्या तुम्ही मानून, देवा घ्या तुम्ही मानून, रात्रंदिन या संसारामध्ये गेले मोहून, रात्रंदिन या संसारामध्ये गेले मोहून। झाली थोडी सेवा देवा घ्या तुम्ही मानून, देवा घ्या तुम्ही मानून, रात्रंदिन या संसारामध्ये गेले मोहून, रात्रंदिन या संसारामध्ये गेले मोहून। संसाराचा भव्य पसारा त्वाच मांडिला, देवा त्वाच मांडिला। संसार कोण मांडला? संसार देवानच मांडलाय। क्लिअर करावं आहे, काही असं गोंगाट झालं निरा, काही समजेना आम्ही काय म्हणतो काय बोलतो। रोजच्या सारखं करा, जे असेल ते आपलं साधं बोळ, काय लय जास्त ऍक्टिव्ह। ते मागचे चाडीचा वाढला का काय वाढला ते किंग किंग करायला ते थोडं कमी करा, चाड्याचा आहे का कशाचा आहे ते, तेव्हा ते गोंधळ शांत होईल। नमः पार्वती पतये हर हर। तर बाप, हे भजन मी नेहमी म्हणत असतो, ऐकून घ्या, वाद्य राहू द्या। झाली थोडी सेवा देवा घ्या तुम्ही मानून, बेस कमी करा थोडा, घ्या तुम्ही मानून, देवा घ्या तुम्ही मानून, रात्रंदिन या संसारामध्ये गेले मोहून, रात्रंदिन या संसारामध्ये गेले मोहून। बरं, संसार कोण तयार केला? संसाराचा भव्य पसारा, कमी करा, बेस कमी करायचा, खंडन करायला ते। संसाराचा भव्य पसारा त्वाच मांडिला, देवा त्वाच मांडिला, आणि थोडंसं ट्रबल द्यायला। संसाराचा भव्य पसारा त्वाच मांडिला, देवा त्वाच मांडिला। आणि 5 शब्द बा किती गोड आहेत। प्रपंच लटका जीव अज्ञानी, त्यात गुरफटला। प्रपंच लटका आहे, खोटा आहे, पण जीव कशात गुतला? त्याच्यात गुतून गेला।
संसाराचा भव्य पसारा त्वाच मांडिला देवा, त्वाच मांडिला. प्रपंच लटका जीव अज्ञानी, त्यात गुरफटला. फार प्रयत्न. सोपं आहे का 7 दिवस सोडणं? घरदार सोडणं 7 दिवस. इथं 4 घंटे बसणं काय एवढं सस्त आहे का? तुम्ही बसले, मी तर म्हणतो तुम्हाला भारतरत्न द्यायला पाहिजे. 4 घंटे बसणं एवढं सस्त आहे का? अहो, नियमानं पाणी प्यावं लागते, नियमानं जेवण करावं लागते. कोणा किती आग्रह केला, खा महाराज, हे नाही जमत. बसणं काय सोपं आहे का? डॉक्टर लोक काय सांगतात की 1 घंटा काम केल्यानं जी शरीरातली ऊर्जा जाईल ती कशानं जाते? 1 मिनिट बसल्यानं जाते. बसणं सोपं आहे? बोलल्यानं जाते. म्हणून तुम्ही 7 दिवस संसार सोडला, काय गंमतचा विषय आहे का? संसाराचा भव्य पसारा त्वाच मांडिला देवा, त्वाच मांडिला. प्रपंच लटका जीव अज्ञानी, त्यात गुरफटला. फार प्रयत्न करून यांना आले मी सोडून देवा, आले मी सोडून. रात्रंदिन या संसारामध्ये गेले मोहून. समजलं बाप? आणि संसारात काय? आशा मनशा दृष्ट कल्पना, मजला आड येती देवा, मजला आड येती. लोभ मोह बंधू त्याच्या पाठीसी असती. नाम स्मरता पतित तरती, हे आले ऐकून देवा, हे आले ऐकून. अरे रात्रंदिन या संसारामध्ये गेले मोहून. काय केलं मी जीवनभर? कथा कीर्तने पुराण श्रवण नाही केले देवा, पुराण नाही ऐकिले. महापूजेचा सोहळा करता व्यर्थ मी शिनले. आणि इथं काय भेटलं 7 दिवस सगळ्याला? नाम स्मरता पतित तरती, हे आले ऐकून देवा, हे आले ऐकून. रात्रंदिन या संसारामध्ये गेले मोहून. आणि मी जी शिवकथा तुम्हाला सांगितली, शिवकथा कामी कधी पडल? थोडासा विको द्या आता. मी जे तुम्हाला शिवमहापुराण सांगितलं, हे शिवमहापुराण कधी कामी पडल? हे शेवटच्या टायमाला कामी पडल. शेवटच्या टायमाला, ज्या दिवशी कोणी सोबत येणार नाही त्या दिवशी महापुराण कामी पडल. त्या दिवशी सागर महाराजाचं वचन कामी पडल. त्या दिवशी तुम्ही लावलेलं भस्म कामी पडल. त्या दिवशी तुम्ही घातलेला रुद्राक्ष कामी पडल. त्या दिवशी तुम्ही केलेलं शिवनाम कामी पडल. शेवटच्या टायमाला शिवाचं नाम येणं काही सोपी गोष्ट आहे? बोला. हे तेव्हा कामी पडत असते जेव्हा सखे सोय रे सर्व सुखाचे, वाटेकरी असती देवा, वाटेकरी असती. यमदरबारी होईल झडती, कोणी नये संगती. यमदरबारी होईल झडती, कोणी नये संगती. आपल्या गुरुचं नाव घेतलंय भजन लिहिणाऱ्यानं. भवानी बाबा हाक मारता यावे धावून. तिथं हे कामी पडल. म्हणून शेवा घडली. 7 दिवस महापुराण तुम्ही श्रवण केलं. आज शिवरात्रीचा पर्व काळ आहे. मला शिवरात्रीच्या पर्व काळावर तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाची कथा 12-20 मिनिटात सांगायची. बरोबर आहे? थोडंसं ट्रबल कमी करा. 12 ज्योतिर्लिंगाची कथा किती सांगायची? 12-20 मिनिटात सांगत न झाली पाहिजे. बरोबर आहे? म्हणून आता सगळेजण 12 ज्योतिर्लिंगाची कथा ऐकून घ्या शॉर्टमध्ये, थोडक्यात. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्यमल्लिकार्जुनम्, उज्जैन्यां महाकालञ्च मामक्कारे ममलेश्वरम्, अरल्यां वैजनाथञ्च डाकिन्यां भीमाशङ्करम्, सेतुबन्धे तु रामेश नागेश दारुकावणे, वाराणस्यात् विश्वेशम् त्र्यंबकं गौतमी तटे, हिमालये तु केदार घुष्णेश शिवालय. तुम्हाला एक गंमत सांगू. महादेवाचं सगळ्यात जास्त कृपा कशावर असेल? महाराष्ट्रावर असेल. महादेव की सबसे ज्यादा किसी राष्ट्र पर है तो कहाँ है? बोलो प्रेम से. महाराष्ट्र पर सबसे ज्यादा शिव की कृपा है.
अब ये कथा मैं महाराष्ट्र में सुनूंगा तो लोग तालियां बजाएंगे कि चलो महाराष्ट्र पर महादेव की कृपा है। मगर जब महाराष्ट्र के बाहर मेरी कथा हुई और मैंने हिंदी में बोला कि महादेव की सबसे ज्यादा कृपा, राज्य कितने 28 राज्य, 28 बराबर है, 28 है ना घटक राज्य, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, सिक्किम, ये 28, मुझे अभी बढ़ गए होंगे, मुझे पता नहीं, मगर मेरे वक्त तक स्कूल में 28 घटक राज्य थे। तो 28 राज्यों में महादेव की कृपा सबसे ज्यादा किस राष्ट्र पर है? महाराष्ट्र पर है। अब मैं ये बोल गया और हिंदी में कथा थी, एक माता जी चली आई और बोलने लगी, महाराज जी आपको हम बोल रहे कि अच्छी कथा सुनाते तो आप कुछ भी बोल रहे। बोले ऐसा क्यों बोल रहे? मैं क्या बोलोगे माता जी मेरी? तो आपने कहा कि महाराष्ट्र पर भगवान महादेव की सबसे ज्यादा कृपा है, इसका क्या प्रमाण है? मैंने कहा 12 ज्योतिर्लिंग सुने हैं माँ? तो बोले हाँ सुने हैं। इस 12 ज्योतिर्लिंग में जम्मू कश्मीर में एक भी लिंग नहीं है, दिल्ली में एक भी लिंग नहीं है, राजस्थान में एक भी लिंग नहीं है, पंजाब में एक भी लिंग नहीं है, बिहार में एक भी लिंग नहीं है, गोवा में एक भी लिंग नहीं है। इन राज्यों में एक भी शिवलिंग नहीं है। किसी राष्ट्र में एक ही शिवलिंग है। गुजरात में एक सोमनाथ है, आंध्रा में एक मल्लिकार्जुन है, तमिलनाडु में एक रामेश्वर है, उत्तरांचल में एक केदारनाथ है। मगर 12 ज्योतिर्लिंगों में से सबसे ज्यादा ज्योतिर्लिंग किसी राष्ट्र में है तो महाराष्ट्र में है। पहला लिंग गिनो, औंढा का नागनाथ, परली का वैजनाथ। आई बात ख्याल में? कितने हो गए? 2। पुणे के पास भीमाशंकर में तीसरा ज्योतिर्लिंग भीमाशंकर, नासिक में चौथा ज्योतिर्लिंग नासिक में त्र्यंबकेश्वर, और महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर में 5वां ज्योतिर्लिंग महाराष्ट्र का कुशनेश्वर। यानी महाराष्ट्र में कितने ज्योतिर्लिंग है? 5। तो महाराष्ट्र में महादेव की कृपा विशेष होगी, इसलिए तो महाराष्ट्र में 5 जगह महादेव विराजित है। क्या कृपा होगी भगवान की, क्या आशीर्वाद होगा महाराष्ट्र की भूमि पर, क्या धरा पर कृपा होगी। और जगत में कितने भी महादेव है, कितने बड़े बड़े महादेव है, मगर मोठा महादेव कुठंच नाही आहे का? मोठा महादेव कुठे आहे? सगळ्यात मोठा महादेव कुठे? महाराष्ट्रातच आहे। म्हणून ध्यान देऊन ऐका, महाराष्ट्राच्या भूमीवर महादेवाचं विशेष प्रेम आहे। नमः पार्वती पतये हर हर बोल भोलेनाथ भगवान की जय। भगवान शंकर के चरित्र को सुनने आप बैठे हैं। 12 ज्योतिर्लिंग 12 मिनिट में सुनो प्रेम से। सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग आहे, त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे सोरटी सोमनाथ। चंद्राला लग्न करायचं होतं, जीव लावून आहे का? फास्ट मध्ये कथा, तुम्हाला आज वेळ नाही, मलाही नाही। पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोरटी सोमनाथ। चंद्राला लग्न करायचं होतं आणि ज्याला लग्न करायचं ते कोणाकडे जात असते? मुलीच्या बापाकडं। मग त्या टायमाला मुली कोणाकडे होत्या? दक्ष प्रजापतीकडे 60 पोरी होत्या। 60 किती पोरी होत्या? मग चंद्र कुठं गेला? दक्ष महाराजकडे गेला आणि दक्ष महाराजाकडे इंद्र गेला, आणि इंद्र गेल्यानंतर त्या इंद्राच्या 27 पोरी, बरोबर आहे? 27 पोरी एका बगीच्यात चेंडू खेळत होत्या, फुटबॉल खेळत होत्या। चंद्र गेला आणि चंद्रानं कोणाला पाहिलं? रोहिणीला पाहिलं, रोहिणीला। आणि चंद्राला रोहिणी काय झाली? पसंद आली। थोडं मॉनिटरचं बेस कमी करा मशीन मध्ये। महाराज चंद्राला काय पसंत आली? रोहिणी पसंत आली, बरोबर आहे ना? रोहिणी पसंत आली, दक्षाकडे गेला आणि दक्षाला सांगितलं, दक्षा तुझी एक मुलगी होती जी चेंडू खेळत होती, आणि चेंडू खेळत असणारी ती मुलगी सरोवरात मी पाहिली, तिला पाहिल्याबरोबर मी तिच्या प्रेमात पडलो, मला ती मुलगी पाहिजे। दक्ष प्रजापती म्हणे, चंद्र महाराज तुम्हाला काय कमी आहे? जगात सगळ्यात सुंदर दिसायला कोण आहे? म्हणतात ना चांद से प्यारी
जगात सगळ्यात दिसायला सुंदर कोण आहे? चंद्र. चंद्र दक्ष प्रजापतीला काय म्हणे, महाराज मला एक मुलगी आवडली. म्हणे किती, कोण्या ठिकाणी आवडली? म्हणे बगीच्यात खेळू लागले. दक्ष म्हणे तिथं 27 पोरी खेळू लागल्या. 27 पोरीतली तुला कोण आवडली? मग मला नाव तर सांग. म्हणे मला नाव माहित नाही. दक्ष गेला बगीच्यात, 27 पोरीला उभं केलं आणि विचारलं, का ग इथं चंडू खेळत होत्या? एक माणूस आला होता, सुंदर दिसायला मुलगा आला होता. म्हणे हो बाबा, ते कोणाला पसंत आला? 27 पोरी म्हणत आमच्या सगळ्याला ते पसंत आला. आता लग्न किती करायचे होते? एक. आणि 27 मुलीला कोण पसंत आले? चंद्र पसंत आला. 27 पोरी भांडायला लागल्या. ती तिची वेणी धरायला लागली, ही हिची वेणी धरायला लागली. ती तिला डॉंकी म्हणे, हिला डॉंकी म्हणे, ती तिला मंकी म्हणे. दक्ष प्रजापतीला वाटलं हे काय वाद चालू झाला. दक्ष प्रजापती गेला आणि दक्ष प्रजापती म्हणे, चंद्रा माझ्या 27 पोरी तुझ्या प्रेमात पडल्या, 27 पोरी संग तू लग्न कर. चंद्र म्हणे मला एकच आवडली होती. एक आवडली ना, पण माझा बजेट बसायला ना. 27 पोरीचे लग्न केले, 27 कूलर द्या लागतील, 27 वेळा मंडप टाका लागल, 27 वेळा जेव घालायला लागतील. मग सगळी तू आवडला म्हणल्यावर तू घेऊन जाय. चंद्रानं 27 बायका घेऊन गेला. आता चंद्रानं 27 बायको नेल्या तर खरी, पण त्याला आवडली कोण होती? बोलत जा. त्याला आवडली होती रोहिणी. त्याला आवडली होती रोहिणी. म्हणून चंद्र जास्त प्रेम कोणावर करे? रोहिणीनं आवाज दिला की चंद्र पळत जाय. आणि बाकीच्या आवाज देऊ देऊ कंटाळत पण काही चंद्र जात नसे. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं, 10-20 केपाशे भांडणं झाले. आणि पती पत्नीनं काय केलं, वाद व्हायला लागला. या 26 बाया बॅगा भरायच्या, बापाकडे चालल्या जायचा, बाप समजवायचा, घरी वापस आणायचा. बायाचं बरं हो, रागाला नवऱ्याचं तर कुठं जातात? माहेरी जातात. पण बिचाऱ्या नवऱ्यानं कुठं जा. म्हणून एक जण म्हणे नवरा लालाजीच्या दुकानात जाते. पत्न्या भांडणं झालं की घराकडे पळायच्या. एकदा झालं, दोनदा झालं, दक्ष समजवायचा, घरी आणायचा, चालतेच आहे. नवीन लग्न झालं, होतच आहे, चालतेच आहे. पण एक दिवस 26 बायका गेल्या. आणि 26 बायका गेल्यानंतर थोडासा गेन द्यायला, 26 बायका गेल्याच्या नंतर महाराज काय झालं, दक्षाला राग आला की नेहमीची काय झड लागली. मागून चंद्र गेला. चंद्राला पाहिल्यावर दक्षाचा राग आणखीन जोरात उफाणला. आणि या दक्ष प्रजापतीनं काय केलं, चंद्राला श्राप दिला. चंद्रा तुला क्षयरोग होईल. क्षय होईल माने टीबी होईल. क्षयरोग होईल म्हणल्यानंतर चंद्र काळा झाला. आणि रोहिणीला घेऊन तिथून वापस आला. पण चंद्र काळा झालेला रोहिणीला आवडलं नाही. मग रोहिणीनं काय केला, महादेवाचा सगळ्यात श्रेष्ठ वार, ज्या वाराला शिववार म्हणायचे. कोणता वार म्हणायचे? जरा जीव लावून ऐका कथा. शिववार, त्याला महादेवाचा दिवस म्हणायचे, शिववार. या शिववाराचे 16 सोमवाराचं व्रत केलं. 16 शिववार केले. ऐका जीव लावून. आणि ऐकल्यानंतर त्या 16व्या सोमवारी भगवान शंकर प्रसन्न झाले. 16 सोमवार माहिती ना बायाला? सगळ्या बाया करतात 16 सोमवार. 16 सोमवार करायची पद्धत काय माहिती तुम्हाला? आज जर तुम्ही 16 सोमवार सुरू केले तर 16 होईपर्यंत कोणाच्या हातचं खायचं? आपण फक्त सोमवारी खात नाही कोणाच्या हातचं, पण 16 पूर्ण होस्तोर कोणाच्या हातचं खायचं नाही. लग्नात गेलं तरी हाताची भाकर बनवून खायची, कोणाचं लागलेलं पाणी प्यायचं नाही. हे नियम आहे 16 सोमवारचे. 16 कंप्लीट होईपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करायचं. 16 कंप्लीट होईपर्यंत महाराज तपस्यासारखं जीवन जगायचं. हे नियम आहे 16 सोमवारचे. आणि शेवटी 16व्या सोमवारी काय करायचं? आताचे 16 सोमवार पहा ना. 16 जोड्याची पूजा करायच्या. त्याच्यातनी 2 नंदा, 3 मावस नंदा, 4 मावस जावा. हे कोणती पद्धत आहे? अरे तुमच्या पाहुण्याला तुम्ही साड्या देसाल आणि पूजा करसाल, हे 16 सोमवार होणार आहे का? 16 सोमवाराचं खरं व्रत जर करायचं असेल तर ज्या पाहुण्याशी आपला काही संबंध नाही अशाच्या 16 जोड्याची पूजा करायची. भगवान महादेव प्रगट झाले, सांगितलं चंद्राला तपश्चर्या करायला, मी चंद्राला प्रसन्न होईल. चंद्र समुद्राच्या काठावर गेला. रोहिणीच्या आज्ञेनं त्याने एक शिवलिंग स्थापन केलं. आणि हजारो वर्ष नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय
सारखा सोमानं जप केला आणि सोमानं जप केल्यानंतर भगवान महादेव प्रगट झाले आणि भगवान महादेवानं आशीर्वाद दिला. आजपासून या ज्योतिर्लिंगाचं पहिलं ज्योतिर्लिंग तयार झालं. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव पडलं सोमनाथ. आणि सोमावर एवढे प्रसन्न झाले महादेव की शिववाराचं महत्व नाव काढलं आणि काय पडलं? सोम म्हणजे काय? सोम म्हणजे सूर्य चंद्रच आहे. सोम माने चंद्र. नमः पार्वती पतये हर हर महादेव. तर 16 सोमवार केले आणि म्हणून सोमवार जो होता शिववार हे सोमवार करण्यात आला. आणि सोमवार करण्यात आल्यानंतर चंद्राला आशीर्वाद दिला. पहिलं ज्योतिर्लिंग तयार झालं. म्हणा सोरटी सोमनाथ भगवान की. दुसरं ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे शैल्य मल्लिकार्जुन. तुम्हाला गंमत सांगतो ऐका. ज्याच्याकडे मुलं असतात त्याच्या घरी काय होते? मुलीवाले जातात. पहिला टाइम होता बरे. आता ज्याच्याकडे मुली आहे त्याच्याकडे कोण चाललं? मुलावाले चालले. बरोबर आहे ना? आता महादेवाकडे 2 पोरं लग्नाचे होते. एक गणपती बाप्पा आणि दुसरा कार्तिक स्वामी. आता ज्याच्या घरी 2 मुलं लग्नाचे त्याच्या घरी मुलीवाले तर जाणारच आहेत. बरोबर आहे? म्हणून मुलीवाले निघले. तर मुलीवाला कोण होता? विश्वकर्मा. आणि विश्वकर्मा कोणाकडे गेला? भगवान महादेवाकडे. सांगितलं माझ्या 2 मुली आहेत. एकीचं नाव रिद्धी, एकीचं नाव सिद्धी आहे. या रिद्धी सिद्धीशी काय करा? तुमच्या दोन्ही पोरायचे लग्न लावा. पण आमच्या पोरीचा एक नियम आहे. म्हणे काय नियम आहे? म्हणे सोपा नियम आहे. जे पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्यालाच आमच्या पोरी हार घालतीला. काही हरकत नाही. गणपती बसले उंदरावर आणि कार्तिक स्वामी बसले मोरावर. कार्तिक स्वामी मोरावर बसले. उडत उडत चालले गेले पृथ्वी प्रदक्षिणा करायला. पण गणपती बाप्पा बुद्धिवान होता. या गणपती बाप्पानं काय केलेलं आहे? पितश्य मातश्य यत भूमित्रम धारयंती हा वेदाचा श्लोक ऐकला. पुऱ्या विश्व कोणात आहे? आई ते बापा ते. आणि जो आईची पूजा करतो बापाची पूजा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागते. आई बापाला प्रदक्षिणा मारतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागते. हे शब्द ऐकल्याबरोबर महाराज त्या गणपती बाप्पानं काय केलं? माय बापासाठी 2 चौरंग मांडले. चौरंगावर आई वडिलाला बसवलं, महादेवाला बसवलं, पार्वतीला बसवलं. आणि भगवान शंकराला पार्वतीला बसवल्याच्या नंतर तो काय झाला? तिथं विराजित झाला. आई बापाची पूजा केली आणि आई बापाची पूजा केल्याच्या नंतर त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य प्राप्त झालं. प्रदक्षिणा केल्या. आणि मग गणपती बाप्पाचं लग्न कोणाशी ठरलं? सिद्धीशी ठरलं. मग रिद्धी नाराज राहायला लागली. ती म्हणे माझा नवरा काय येडपट गेला पृथ्वी प्रदक्षिणा करायला. मग अशा नवऱ्याशी काय लग्न करावं ज्याला डोकंच नाही. म्हणून सिद्धी म्हणे मी बी गणपतीशी लग्न करील. आता पोरीची मजबुरी ऐकायचं काम पडलं. आणि दोन्ही मुलीचं लग्न कोणाशी लावलं? गणपती बाप्पाशी. शुभमंगल. आता गणपती बाप्पाचं लग्न तर झालं. गणपती बाप्पाचं लग्न झालं आणि त्याच्या बाद त्या रिद्धीले झाला लाभ. रिद्धीले मुलगा कोण झाला? लाभ. आणि सिद्धीले मुलगा कोणता झाला? शुभ. महादेवाला नातू झाले शुभ लाभ. 2 नातू झाले. आणि नातू झाल्याच्या नंतर सगळ्या गावात आनंद झाला. त्या नातवाला महादेव पार्वती खेळवायला लागले. आणि महादेव पार्वती त्या नातवाला खेळवत असताना काय झालं ऐका ना. कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करून आला. पाय तिथं 2 लेकरं आपल्या बापाच्या मायच्या मांडीवर. विचारलं कोणाचे आहेत? म्हणे जी तुझ्यासाठी पाहिली होती त्या रिद्धीने लग्न कोणाशी केलं? गणपतीशी. आणि सिद्धीने लग्न कोणाशी केलं? गणपतीशी. आता खरं सांगा ज्या पोरी संग आपलं लग्न होणार होतं तिचं लेकरू आपल्या बापाच्या मांडीवर पाहिल्यावर कार्तिक स्वामीला बरं वाटलं असेल का? कारण सगळ्यात जास्त प्रेमात चोट खाल्ली ते माणसाला भयानक होतात. लता मंगेशकरचं, भारतरत्न लता मंगेशकरचं निधन झालं. पेपरमध्ये आलतं की तिचं कोणावर तरी प्रेम होतं. त्यानं नकार दिला. तिनं जिंदगीभर लग्न केलं का? केलं. याले म्हणतात खरं प्रेम. समजते ना? कार्तिक स्वामीला भयंकर राग आला. इतका राग आला कार्तिक स्वामीनं हातात बिलकुल तनतन झाला कार्तिक स्वामी की माझ्या बायकोचं लग्न लावून दिलं. तिला मुलगाही झाला. महादेव पार्वतीवर एवढा राग आला. याच
क्लिअर करा जरासं काय असेल ते. आवाज कसाच येईना, आम्हाला त्रास व्हायला यायचा. नाही त्रास म्हणजे बोलताच येईना ना त्याचं, मोकळं असते, मोकळं नाही ना आवाज ते. काय शेटिंग असेल त्याची रोजच्या सारखी करा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 शिवदेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. टाळी वाजून हर हर शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर हर महादेव हरा. महादेव. मॉनिटरला द्या आवाज. नमः पार्वती पतये हर हर. तर बाप भगवान महादेव, लक्ष देऊन ऐका. कार्तिक स्वामीला एवढा राग आला की रागाच्या भरात कार्तिक स्वामीनं काय केला, वचन घेतलं याच्या बाद आईचं आणि बापाचं तोंड पाहणार. लक्ष देऊन ऐका कथा सगळेच. आईचं आणि बापाचं तोंड पुन्हा पाहणार, बिलकुल पाहणार नाही म्हणजे नाहीच. आणि राग 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 कार्तिक स्वामी कुठं जाऊन बसले, कोच पर्वतावर जाऊन बसले, शैल्य पर्वतावर जाऊन बसले. सॉरी, आणि शैल्य पर्वतावर कार्तिक स्वामी जाऊन बसले. कार्तिक स्वामी गेल्याच्या नंतर आता खरं सांगा, ज्या माईचं पोरग रागावून घराच्या बाहेर गेलं, ज्या बापाचा मुलगा महाराज रागावून घराच्या बाहेर गेला, त्या बापाला घरात करमत असेल, त्या आईला करमत असेल का? ती आई रडायला लागली, पार्वती दुखी राहायला लागली, महादेव दुखी राहायला लागले. 24 तास कार्तिक स्वामीचा विचार करायला लागले, कार्तिक 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 करायला लागले. तेवढ्यात नारद आले. नारदानं विचारलं, का रे कार्तिक कुठे आहे, कार्तिक कुठे आहे? म्हणल्याच्या नंतर कार्तिक स्वामी बद्दल काय सांगावं, कुठे गेला आम्हाला माहित नाही, बोल ना कुठे आहे. म्हणे शैल्य पर्वत आहे, आंध्रामध्ये शैल्य पर्वत आहे. त्या शैल्य पर्वतावर कार्तिक स्वामी विराजित झालेले आहेत. तिथं सगळी पारधी लोकांची वस्ती आहे, जंगली लोकांची वस्ती आहे. एवढं सांगून नारद बाबा निघून गेले. मग पुन्हा एकदा नारद बाबा आले. महादेव म्हणतात, नारदा मला घरातनी आनंद वाटत नाही. पार्वती 24 तास रडा लागली, आणि ज्या घरातली पत्नी रडा लागली, या घरात आनंद आहे का? बोला, आनंद आहे. म्हणून एक काम कर, काहीतरी कर, कार्तिक आला पाहिजे. ते म्हणे, महाराज कार्तिक शिवपुत्र आहे आणि शिवभक्त आहे, आणि शिवभक्त एकदा वचन दिलं ते मोडत नाही. हे शिवभक्ताची ओळख आहे.
म्हणून कार्तिक स्वामी येतील हे विचारच सोडून द्या. एक काम होईल, मी मूर्खटाचं रूप घेतो, तुम्ही काय व्हा, अर्जुन व्हा. ऐका जीव लावून, अर्जुन व्हा, अर्जुन. आणि पार्वतीला काय करा, मल्लिका करा. काय करा, मल्लिका. म्हणजे नाव ठेवलं मल्लिका पार्वतीला, महादेवनाचं नाव ठेवलं अर्जुन. आणि नारदाला बरोबर घेतलं आणि शैल्य पर्वतावर महादेव आले. जसे भगवान शंकर शैल्य पर्वतावर आले आणि आल्याच्या नंतर काय झालं, त्या शैल्य पर्वतातल्या लोकायला म्हणायला लागले की आम्हाला या ठिकाणी राहण्याकरता जागा द्या, आम्हाला मुलबाळ नाही, आम्हाला इथं राहण्याकरता जागा द्या. शैल्य पर्वताच्या पारधी समुदायानं त्या दोघांना आत घेतलं आणि मल्लिका नावानं पार्वती आणि महादेव अर्जुन नावानं त्या पर्वतावर राहायला लागले. 24 तास कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायला लागले, कार्तिक स्वामीला जाऊन भेटायला लागले, कार्तिक स्वामीला जाऊन बोलायला लागले. आनंदानं हजारो वर्ष गेले. पण एक दिवस काय झालं ऐका ना. एक दिवस कार्तिक स्वामीला काय झालं, जेवणासाठी काय झालं, महाराज घरी आले आणि आईला म्हणत, आई म्हणायची, मल्लिका आई मला ताट वाढ, मला जेवायचंय. आणि जेव्हा मल्लिकेनं स्वयंपाक केला आणि कार्तिक स्वामीला जेव घातलं, एक घास खाल्ल्या समजलं की ही चव कोणाची आहे, कोणाची आहे, माझ्या आईच्या हाताची आहे. ताट बाजूला सरकवलं, विचारलं, ए कोण आहेस तू मल्लिका. मल्लिका म्हणे, मी मल्लिका आहे, मला मुलगा नाही, मी पारधी. अरे नाही तू पारधी, बोल कोण आहेस, बोल कोण आहेस, बोल कोण आहेस, सांग कोण आहेस. एवढं म्हणल्याच्या नंतर महाराज भगवान महादेव लटलट हलायला लागले. पार्वती मूळ स्वरूपात आली, शंकर मूळ स्वरूपात आले, पोराला आलिंगन द्यायला गेले. कार्तिक स्वामीला इतका राग आला, इतका धोका, नाव बदलून माझ्यासाठी राहिले. किती बाया निष्ठुर असतात, किती गोष्ट लपवतात. मी श्राप देतो आजपासून. पा कार्तिक स्वामीचा श्राप ऐक जा. जी बाई माझ्या दर्शनाला येईल ती 7 जन्म विधवा होईल. म्हणून कधी कार्तिक स्वामीच्या दर्शनाला जायच्या भानगडीत पडायचं. कुठेही कार्तिक स्वामीचं मंदिर असेल दुरून नमस्कार करायचा, कार्तिक स्वामीचा फोटोही घरात लावायचा. लावसाल, कार्तिक स्वामीच्या दारात दूर राहायचं. समजते ना काय बोलतो ते. श्राप दिला, पुन्हा आई वडिलांना प्रसन्न केलं, कार्तिक स्वामीला आनंद दिला, जरा त्याचा राग आवरला. कार्तिक स्वामीने उशाप दिला की वर्षातून एकदा फक्त कार्तिक स्वामीच्या दर्शनाला बाई जाऊ शकते. वर्षातून किती वेळा, एकदा. आणि तो दिवस कोणता आहे माहितीये, तो दिवस आहे कार्तिक पौर्णिमा. नमः पार्वती पतये हर हर. पुढे कार्तिक स्वामी गेले आणि कोच पर्वतावर विराजित झाले. कार्तिक स्वामी कोच पर्वतावर विराजित झाले आणि ज्या पर्वतावर हजारो वर्ष महादेव अर्जुन रूपानं आणि मल्लिका रूपानं राहिले, म्हणून एक ज्योतिर्लिंग तयार झालं. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव पडलं श्री शैल्य मल्लिकार्जुन भगवान की. दुसरं लिंग तयार झालं. तिसरं लिंग आहे महाराज महाकाळ, उज्जैनचे राजा मृत्युंजय महाकाळ. जेव्हा ब्राह्मणाचे पोरं जप करत बसले आणि त्यांच्यावर अक्षुरांनी राक्षसांनी राजांनी आक्रमण केलं. आक्रमण केल्याच्या नंतर त्या राजांना काय करावं काही कळत नव्हतं. त्यांची मृत्यू समोर आली तेव्हा भगवान महाकाळ भयंकर आवाज झाला आणि एका गड्ड्यातून महाकाल प्रगट झाले. भगवान महादेव प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर महादेवाचं एक तिसरं ज्योतिर्लिंग तयार झालं. त्या तिसऱ्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे महाकालेश्वर. बोल महाकालेश्वर भगवान. तिसरं ज्योतिर्लिंग तयार झालं, त्या लिंगाचं नाव आहे महाकालेश्वर. भगवान शंकराचं विकोद्या थोडा आहे. नमः पार्वती पतये हर हर. तर बाप लक्ष देऊन ऐका. भगवान भोलेनाथ बाबाचं एक लिंग तयार झालं तिसरं, त्याचं नाव आहे उज्जैनचे महाकालेश्वर, ज्याला मृत्युंजय स्वरूप म्हणतात. आज शिवरात्र आहे आणि शिवरात्रीच्या दिवशी मृत्युंजयाचं थोडंसं नामस्मरण केलं पाहिजे. चला मृत्युंजय मंत्राचं थोडं आपण काय करू, 1 मिनिट सगळेजण टाळी वाजवून त्याचा गजर करू. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना
मृत्योर्मोक्षे यमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमयो बन्धनान् मृत्योर्मोक्षयमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षे यमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमयो बन्धनान् मृत्योर्मोक्षयमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षे यमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमयो बन्धनान् मृत्योर्मोक्षयमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षे यमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमयो बन्धनान् मृत्योर्मोक्षयमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षे यमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमयो बन्धनान् नमः पार्वती पतये हर हर चौथं ज्योतिर्लिंग आहे. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे ओंकारेश्वर. विंध्य नावाचा पर्वत आहे आणि विंध्य नावाचा पर्वत वाढायला लागला. सूर्याला त्यानं झाकून टाकलं. ज्या दिवशी त्याचे गुरुजी त्याच्यावर आले आणि विचारलं का वाढा लागला, सूर्याला का झाका लागला, सांगितलं सगळे तीर्थ, सगळे देव, सगळे राज्य, सगळी तीर्थयात्रा कुठं हिमालय पर्वतावर. माझ्यावर कोणतं तीर्थ नाही, माझ्यावर कोणतं व्रत नाही, माझ्यावर कोणतं भजन नाही, मी काय करू? म्हणून मी वाढा लागलो. माझी नाव वाढलं पाहिजे, माझी किंमत वाढली पाहिजे. आता माझी किंमत वाढली पाहिजे म्हणल्याच्या नंतर काय करायचं म्हणलं, मी एवढा वाढेल की सूर्याला थांबवेल. गुरुनं सांगितलं शांत होय आणि महादेवाचं भजन कर. महाराज विंध्य पर्वत खाली टेकला आणि विंध्यानं नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवायचा जप केला. भगवान महादेव प्रकट झाले आणि भगवान महादेव प्रकट झाल्यानंतर भगवान भोलेनाथ बाबानं सांगितलं की या सृष्टीवर जे माझं चौथं ज्योतिर्लिंग राहील, हे चौथं ज्योतिर्लिंग विंध्य पर्वतावर स्थापन होईल. आणि विंध्य पर्वतावर एक ज्योतिर्लिंग तयार झालं. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे ओंकारेश्वर भगवान की जय. चला पुढे. भगवान शंकराची भजन करण्यासाठी धर्मराजाच्या पोटी दोन देव जन्माला आले. एकाचं नाव नर, एकाचं नाव नारायण आहे. आणि नर नारायण नावाचे ऋषी जन्माला आले आणि तपश्चर्या करायसाठी कुठे गेले? बद्रीनाथला. ऐका, बद्रीनाथला तपश्चर्या करण्यासाठी गेले आणि सारखं बद्रीनाथला नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय भजन करायला लागले. नारायणानं तप कुठं केलं? आज बी तुम्ही जा, बद्रीनाथची भूमी कशाची म्हणलेली? तपाची भूमी म्हणलेली. त्या बद्रीनाथला भगवान नारायण गेले आणि तपश्चर्या करायला लागले. तपश्चर्या करता 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 त्याच्या तपामध्ये विघ्न यायला लागले. अप्सरा धाडायला लागला, इंद्र मेघ सोडायला लागला, प्रलय सोडायला लागला. मग त्यांचं मन डगमग 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 करायला लागलं. आणि जेव्हा नरनारायण ऋषीचं तपश्चर्या भंग व्हायला लागली, तेव्हा ती तपश्चर्या भंग होता होता त्यांनी स्मरण कोणाचं केलं? महादेवाचं. आणि तेव्हा भगवान शंकर प्रगट झाले. केदारेश्वर महादेव. भगवान महादेव केदारनाथाच्या रूपानं प्रगट झाले. केदारेश्वर भगवान की. चला पुढे. पाचवं ज्योतिर्लिंग कोणतं आहे? केदारनाथ. केला का केदारनाथ? कोणी जाऊन आलेले असाल ना? 1 2 केदारनाथ करणारे वा वा, आहे तो 20-25. भाग्यवाना तुम्ही केदारनाथ पाहिला. सगळ्या ज्योतिर्लिंगात कठीण ज्योतिर्लिंग कोणतं आहे? हा, केदारनाथ. आणि जाऊन या बरं केदारनाथला.
झोपले का काय? जागे आहे ना? हे जिवंतपणी एकदा तरी केदारनाथ पहा. केदारनाथ एकदा तरी जिवंतपणी पहा. समजते ना मी काय बोलतो ते? नाही तर आला पैसा ठेव मांग, आला पैसा ठेव मांग, आला पैसा. चला ना तीर्थाले, चला ना कथेले, अहो चला ना केदारनाथले यात्रा चालली. जमतच नाही, यावर्षी असं असंच आहे, यावर्षी तसं तसंच आहे. अरे केदारनाथला जा, लक्ष द्या. 11 तारखेला केदारनाथचे कपाट खुलणार आहेत. 11 मे महिन्यात 11 तारखेला अक्षय तृतीयाला केदारनाथचा दरवाजा उघडते आणि ते दरवाजा दिवाळीपर्यंत उघडा राहते. 6 महिने. जा. नसल जाता येत पायानं तर घोड्यावर बसून जा, पालखीत बसून जा. पैशावाले असाल तर हेलिकॉप्टर मध्ये बसून जा. पण जन्माले आले ना तर केदारनाथ जरूर पहा. काय केदार आहे महाराज. एक सांग, तुम्ही कोणतंही ज्योतिर्लिंग करा, एकदा केलं दोनदा केलं की मन भरून जाते. एकदा केलं बाबा माझा रामेश्वर झाला, माझा केदारनाथ, माझा बद्रीनाथ झाला, माझा रामेश्वर झालं, माझा सोमनाथ झाला. पण एकच असं ज्योतिर्लिंग आहे ज्या ज्योतिर्लिंगाचं नाव काय? केदारनाथ. ते एकदा केला की जिंदगीभर ते डोक्यातून जात नाही. माझा अनुभव सांगतो. मी 2दा गेलो महाराज. गेल्या वर्षी केदारनाथला गेलो मे महिन्यात. पहिले चांगलं होतं, 13-14 किलोमीटर चढलं की बजेट बसून जायचं. पहिले किती होतं? 13 किलोमीटर. ज्यांनी 2013च्या आधी बद्रीनाथ केला, केदारनाथ केला, त्याला चढाई किती होती? फक्त केदारनाथला 13 किलोमीटर. पण आता ते प्रलय आला आणि त्या प्रलयानं काय झालं? सगळं वाहून गेलं. आता कमीत कमी 22 म्हणतात, पण माझ्या अंदाजानं मी मोजलं मॅप्सनं, कमीत कमी 28 चालायला लागते. आणि चालायला रस्ता केवढा राहते? मी बसेल हो एवढी खुर्ची फक्त. तिकून 10-20 घोडे, इकून 10-20 घोडे, मधात आपण. इकूनही घोडे चालतात, इकूनही घोडे चालतात. आणि महाराज मी तर 10 किलोमीटर गेलो. 10 किलोमीटर. आणि 10 किलोमीटर गेल्याच्या नंतर माझा श्वास वर चालला, मला जाता येणार. परेशान झालो. पाणी एवढा चालू, बॅरलचा पाणी असते ना, बॅरल आपलं थंडगार पितो आपण उन्हाळ्यात, असं पाणी आकाशातून पडायला लागलं. सकाळी 6ला भयंकर पाणी. मी म्हणलं आता प्रलय होते डबल. मी 2 मिनिटं ध्यान केलं. कोणाचं? बायकोचं, महादेवाचं. म्हणलं आता आपण वापस जात नाही केदारनाथ. पण तेवढ्यात काय झालं? एक 80 वर्षाची म्हातारी आली. 80 वर्षाची म्हातारी. ऐका ना, महादेव बल कसं देते. माझं पण होतं, मी घोड्यावर, मला सगळेजण म्हणत घोड्यावर बसा, घोड्यावर बसा, हेलिकॉप्टरनं चला. मी म्हणलं नाही, तीर्थयात्रा केली तर ताकद असेल तर पैदलच केली पाहिजे. 10 किलोमीटर मी बसलो नाही, दन्ना 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 चढलो. पण ते पाणी चालू झाला, ते पूर्ण अंगात पाणी, धोतर नेसलेलं, तिथं सगळे जण पॅन्ट घातलेले. थंडी जास्त वाढली. सगळे मला म्हणत पॅन्ट शर्ट घाला. मी म्हणलं नाही, धोतीला महत्व आहे, सवळ्यातच करायचं केदारनाथ. परेशान झालो. 10 किलोमीटर गेलो. म्हणलं आता आपल्याच्यानं होत नाही केदारनाथ. डोळे बंद केले. म्हणलं बस आता इथून जातही नाही वापस आपण. असं अवस्था तयार झाली. शरीर बिलकुल कापत होतं. तेवढ्यात एक 90 वर्षाची 80-85ची म्हातारी असेल, अशी वाकलेली, ती काडी घेऊन चढायला लागली. ती माझ्याजवळ आली. काय पोरा बसला म्हणे. अरे म्हणलं मराठी. म्हणलं कुठली आजीबाई? म्हणे मी बीडची हो. म्हणलं एवढ्या वयात आली? म्हणे पोरग म्हणे जाऊ नको, पण मी म्हणलं म्हणे गेली तर गेली, आली तर. आणि ती म्हातारी माझ्या पूर्ण अशी कण गेली. मी स्वतःले म्हणलं सागर महाराज, 80 वर्षाची म्हातारी चढू शकते तर तू काऊन नाही चढू शकत? आणि मग मी आवाज दिला महादेवाले. आणि ती बायकोल दिलता, महादेव. काल एक जण म्हणे महाराज तुम्ही जासाल उद्या, पण तुमचा जे आवाज आहे महादेव, हे आमच्या कानात 1 वर्ष तरी राहणार आहे म्हणे. 1 वर्ष तरी आम्हाला महादेव हे शब्द आठवणार आहे. लक्ष द्या. केदारनाथ कठीण आहे. जा, पण जा. धरतीची जन्नत केदारनाथ. काय केदारनाथ बर्फात बसलेला आहे. अद्भुत महाराज. केदारनाथला पैदल जा. हेलिकॉप्टर आहे, घोडे घोडे जाऊ दे तिकडे बाजू, पण ताकदीनं पोरव तुमच्यात. एकदा केदारनाथला पैदल जा आणि एकदा केदारनाथला वर जासाल, असं वाटते जन्नत भेटली का काय. काय महादेव भेटला. केदारनाथची यात्राच अद्भुत आहे. जीवनात जरूर करा. आमची कथा आहे आता हरिद्वारला. केदारनाथ दर्शन आहे आणि हरिद्वारला कथा आहे, श्रीमद भागवत. फार अद्भुत केदारनाथचा महिमा आहे. म्हणून केदारनाथ ही तपाचं रक्षण करण्यासाठी, नरनारायण ऋषीच्या तपश्चर्याचं रक्षण करण्यासाठी भगवान केदारनाथ प्रगट झाले. आणि भगवान केदारनाथ प्रगट झाल्याच्या नंतर भगवान केदारनाथ हे कितवं लिंग आहे? 5वं लिंग आहे. ऐका आता 6व्या ज्योतिर्लिंगाची कथा ऐका.
6वं ज्योतिर्लिंग आहे. कुंभकर्ण एक रात्रभर महाराष्ट्रात आला आणि एक रात्रभर महाराष्ट्रात आल्याच्या नंतर पुण्याजवळ जे पर्वत आहे त्या पर्वतावर विराजित झाला. तिथं एक कर्कटी नावाची राक्षसीन राहत होती. ती शिवरात्र करायची, भस्म लावायची, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालायची, नामस्मरण करायची, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. आजची कथा फार महत्वाची आहे. शिवरात्रीच्या दिवशी जर 12 ज्योतिर्लिंगाची कथा ऐकली तर तुम्ही नाही गेले तरी तुमच्या अकाउंट मध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य प्राप्त होते. इतकी ताकद आहे आजच्या कथेत. थोडा गेन द्यायला गेन. समजते ना बाप? काय चरित्र चालू आहे लक्षात येते ना? भगवान भोलेनाथ बाबाचं परमचरित्र चालू आहे. त्या पर्वतावर आला आणि केकशी शिवपूजा करू लागली. केकशी शिवपूजा करायला लागली. त्या केकशी कर्कटी शिवपूजा करायला लागली. कुंभकर्णाला ती आवडली आणि कुंभकर्णानं तिला गुप्त रीतीनं लग्न केलं. 2-3 दिवस कुंभकर्ण तिच्याशी राहिला आणि तिला सोडून लंकेत चालला गेला. मग ती जी राक्षसीन होती कर्कटी, या कर्कटी नावाच्या राक्षसनीला गर्भ राहिला आणि गर्भ राहिल्यानंतर मुलगा जन्माला आला. त्या मुलाचं नाव ठेवलं भीम. मुलाचं नाव काय ठेवलं? भीम. आणि भीम मोठा झाला. त्याला कोणतरी सांगितलं तुझ्या बापाला रामानं मारलं. महाराज आपल्या बापाची सूटचा प्रतीक्षा घेण्याकरता, बदला घेण्याकरता भीमानं ब्रह्मदेवाची आराधना केली आणि ब्रह्मदेवाची आराधना केल्यावर सगळ्या महाराष्ट्रावर विजय प्राप्त केला. विष्णूचे यज्ञ बंद पाडले, विष्णूची पूजा बंद पाडली. ही गोष्टी भगवान विष्णूनं महादेवाला जाऊन सांगितली. भगवान महादेव नंदीवर बसले आणि महादेव नंदीवर बसल्यानंतर भीमाच्या घरी आले आणि भीमाचं महादेवाचं 100 वर्ष युद्ध चाललं. किती वर्ष? 100 वर्ष कंटिन्यू युद्ध चाललं. आणि 100 वर्ष युद्ध झाल्याच्या नंतर काय झालं? त्या भीमाला आटपल्या नाही चालले महादेव. शेवटी महादेवाला राग आला. महादेवानं धडाडकन जटा आणि महादेवानं जटा आपटल्याच्या नंतर काय झालं ऐका ना. महाराज महादेवाच्या जटेतून एक गंगा निघली. ती गंगा म्हणजे महाराष्ट्रात वाहणारी भीमा नदी. पंढरपूर कोण्या काठावर आहे? चंद्रभागा नाहीये. चंद्रासारखा आकार झाला म्हणून तिचं नाव चंद्रभागा पडलं. पण पंढरपूरला जी नदी वाहते ती कोणती आहे? भीमा. ती महादेवाच्या दरवाजातून येते. ती भीमा नदी वाहत सुटली आणि नंतर भीमाचा वध कोण केला? भीमा शंकर भगवान शंकरानं केला. तेवढ्यामध्ये ती कर्कटी आली आणि ती रडायला लागली. देवा, एक तर मला नवऱ्याचं सुख नाही भेटलं, एक मुलाचं सुख नाही भेटलं. जीवनभर तुझी उपासना केली, जीवनभर तुझी आराधना केली, जीवनभर शंकर 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 केलं, काय फायदा झाला? माझा एकुलता एक मुलगा तो मारला. तर महादेव हसून म्हणत, अगं हे भीम हा काही सामान्य योद्धा नव्हता. याच्या नावानं मी एक ज्योतिर्लिंग स्थापन करीन, म्हणून माझ्या आंधी याचं नाव लागल. आता आपल्या आंधी कोणाचं नाव लागते? तुम्ही जरा बारकाईनं ऐकत जा कथा. पुरुष मंडळी, आपल्या आंधी कोणाचं नाव लागते जगात? एक तर बायकोचं लागते, नाही तर झोपले का काय तुम्ही? एक तर मुलाचं लागते, बरोबर आहे. आणि आपण जन्माला आलो तर आपल्या नंतर नाव कोणाचं लागते? बापाचं लागते. मग आता पा या ज्योतिर्लिंगाला काय नाव दिलं गेलं? भीमा शंकर. म्हणजे महादेवानं त्या भीमाला काय मानलं? मुलगा. आणि त्याच्या नावानं ज्योतिर्लिंग स्थापन केलं. कर्कटीची ही शिवभक्ती सक्सेस झाली. कर्कटीनं जीवनभर शिवरात्र केली, जीवनभर भस्म लावलं. तिच्या मुलाला काय मान भेटला? शंकराच्या मुलाचा मान भेटला आणि 6वं ज्योतिर्लिंग तयार झालं. बोल भीमा शंकर भगवान की. भीमा शंकर तयार झाले. चला पुढे. भीमा शंकर महादेव तयार झाले. 7वं ज्योतिर्लिंग काशी आहे. काशीची कथा नाही. पुन्हा ध्यान देऊन ऐका, सगळेजण जीव लावून ऐका. काशी कशी तयार झाली याची कथा नाही आहे. काशी अनादी आहे, अनादी. काशीचं ज्योतिर्लिंग कधी तयार झालं हे कोणीच सांगू शकत नाही. त्याची कोणतीच कथा नाही. जेव्हा विश्व नव्हतं तेव्हा काशी होती, आणि जेव्हा विश्व संपल तरी काय शिल्लक राहील? काशी शिल्लक राहील.
जेव्हा प्रलय होईल असं लिहिलेलं आहे शिवपुराणमध्ये की जेव्हा प्रलय होईल पुरी दुनिया बुडल, पण महादेव काय करल? काय करल महादेव? महादेव ती काशी आपल्या त्रिशूळावर धारण करल. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, हो चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, ओ चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. एका गरुडावर असे, एका गरुडावर बसे, एका तुळशीचा हार, एका तुळशीचा हार, एका विकोद्या थोडा सगळे भार, एका वासुकीचा भार, एका वासुकीचा भार, एका वासुकीचा भार, एक गरुडावरती असे, एक गरुडावरती असे, एक नंदीवरती बसे, एक नंदीवरती बसे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. समजलं? त्रिशूळावर काशी धारण करते महादेव, काशीला कधी बुडू देत नाही. काशी अनादी आहे म्हणून 7 ज्योतिर्लिंग काशी, 8 ज्योतिर्लिंग पुन्हा महाराष्ट्रात आहे. ऐका, महाराष्ट्रातल्या 8व्या ज्योतिर्लिंगाची कथा काय? पूर्ण जमिनीवर पाणी पडलं नाही, पूर्ण भूवर पाणी पडलं नाही. गौतम ऋषीने तपश्चर्या केली, एक पाण्याचा कुंड तयार केला. पूर्ण पृथ्वीचे लोक त्या त्र्यंबकेश्वरला आले, तिथं राहायला लागले. पाणी भेटल्यामुळं शेती करायला लागले, कोणी जनावरं पाळायला लागले, जीवजंतू वाचले. पण जेव्हा काय झालं, जनता जास्त झाली, तेव्हा मग टाइम लावला. 8 ते 9 यानं पाणी भरायचं, 1 ते 4 त्यानं पाणी भरायचं, 5 ते 6 यानं पाणी भरायचं कुंडातून. आणि बायासाठी घरावाल्या ज्या घरात राहतात त्या बायाला टाइम दिला, सकाळी 5 वाजता उठायचं आणि 7 वाजेपर्यंत पाणी भरून घ्यायचं. पण काही काही बायाला उठायचा कटाळा येते. त्या 8 वाजता पाण्याला चालल्या आणि 8 वाजता पाण्याला चालल्या, द्या आवाज द्या थोडा, विको द्या. 8 वाजता पाण्याला चालल्या तर त्या गौतमीनं म्हणजे अहिल्यानं त्याला विचारलं की बाया हो, टाइम किती आहे पाण्याचा? किती आहे? 7च्या आत. आणि तुम्ही 8 वाजता कशा काय आल्या? आणि बायाला भांडायला म्हणजे जाऊ द्या. सगळ्यात जास्त बायाचे भांडणं पहिले कुठं व्हायचे? कुठं व्हायचे माय खरं सांगा. आता प्रत्येकाच्या घरात काय आले? नळ आले. आता पहिले सगळ्यात जास्त कुठं व्हायचे? हिरीवर, पाण्यावर, नळावर भांडणं व्हायचे. त्या बायानं भांडणं केले. त्या बाया बरं आल्या ताव. आता अहिल्याचा ताव होता, अहिल्याला एखादी मारली अशीच चाललं असतं. पण घरी आल्या, घरी रिकाम्या घागरी घेऊन आणि दनादन नवरा संध्या करू लागला. ब्राह्मणाच्या बाया दनादन ते हांडे कोणापुढे आपटले. मराठीत सांगायला लागलो 12 ज्योतिर्लिंग, एकदम सरळ सोपं समजेल असं. दनादन ते हांडे कुठं आदळले? नवऱ्याच्या पुढे. नवरा म्हणे काय झालं, भांडे का आदळतस? जीव द्या म्हणे. जीव तुम्ही? अरे मरा म्हणे एकदाच्या. पण झालं काय? ती पा अहिल्या अहिल्याचा नवरा, तिच्या नवऱ्याने तपश्चर्या केली आणि पाण्याचा कुंड आणला. ती किती दादागिरी करायला लागली. तुम्ही काय आणला आमच्यासाठी? नवऱ्याले राग आला. नवऱ्यानं 1 लाख अथर्व शिष्य म्हणले. किती?
जेवढे ब्राह्मण होते त्यानं 1,00,000 अथर्व शिष्य भेटले, म्हणले गणपती प्रसन्न झाला, काय पाहिजे म्हणे, गौतमाला मातीत घालायचं, अहिल्याला मातीत. अरे देवाची आराधना करून असं मागता, लय लोक मागतात बरं असे. महादेवा मी पुढच्या वर्षी काय करील, 1,000 बेल वाईल, फक्त शेजाऱ्याची गाडी गड्ड्यात घाल एकदाची. देवाची उपासना अशासाठी नका करू. भजन करायचं तर चांगल्यासाठी करा, वाईटासाठी भजन करून काय फायदा आहे महाराज. काय कर, अहिल्याला आणि गौतमाला मातीत घाल म्हणे. कसं घालायचं म्हणे, आम्हाला एक गाय दे, दुर्वाची गाय. गणपती बाप्पानं दुर्वाची मोठी गाय दिली. गणपती बाप्पा चालले गेले. यानं ती दुर्वाची गाय घेतली, गौतमाच्या आश्रमात घातली. गणपती गाय होती ती गणपतीनं दिलेली, ती गाय कशात गेली, कशात गेली, त्या गौतमाच्या आश्रमात गेली. गौतम ऋषीला एवढं माहित होतं गायीला गोटा मारायला जमत नाही. गौतम ऋषीनं दुर्वा घेतली, दुर्वा आणि पूजा करता करता अशी फेकून मारली. ए हट, गाय पालक खा लागली, हट असं म्हणलं नुसतं. पण ती गाय कृत्रिम होती. हराळी लागल्या लागल्या काय झालं, ती गाय मरून गेली. आणि जशी गाय मेली सगळे ब्राह्मण धावत आले, शिव 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 शिव, पाप झालं, पाप झालं, गौतमी गौतमा पाप झालं, गौतमी गौतमा पाप झालं. काय झालं, गाय मारली म्हणे, काय करावं लागल म्हणे, गंगा आणा लागल. आणि मग दोघं पती पत्नी कुठं गेले, ब्रह्मगिरी पर्वतावर गेले. आणि दोघा पती पत्नीनं अखंड महादेवाची आराधना केली. हजारो कोटी वर्ष भगवान ब्रह्म विष्णू महेश्वर तिन्ही देवता प्रसन्न झाले. महादेवानं जटा आपटली आणि गंगा नदी तयार झाली. त्या गंगेचं नाव आहे गोदावरी, जी नांदेडला वाहते. महाराष्ट्रातल्या लोकांना जायचं काम नाही. आपण गंगेच्या कुठं आहो, आपण गंगेच्या काठावर आहो. गोदावरी आपलं ठिकाण आहे. गोदावरी दक्षिणे, आपण गोदावरीच्या दक्षिण भागात आहो. म्हणून ध्यान द्या, गंगा तयार झाली आणि तिन्ही देवानं एक लिंग तयार केलं. त्या लिंगाचं नाव पडलं त्र्यंबकेश्वर भगवान की. 9 ज्योतिर्लिंग आहे. 8वं संपलं ना. 9 ज्योतिर्लिंग आहे. परळी वैजनाथ. रावणानं जिथं काय केली, तपश्चर्या केली, 10 मस्तक कापले, यज्ञकुंडात टाकले. तिथं महादेव वेद्यनाथ रूपानं आले. वेद्य माने वैज, वैज माने वेद्य, वेद्यनाथ रूपानं आले. आणि महादेवानं रावणाला तपश्चर्याचं फळ दिलं आणि आरोग्य दिलं. म्हणून त्या ज्योतिर्लिंगाचं नाव पडलं परळी वैजनाथ भगवान की. त्यानंतर दारुक आणि दारुकी नावाचे 2 राक्षस होते. यांनी एका लिंग धारण करणाऱ्या, लिंगायत जे असेल त्याला लिंग धारण करणाऱ्या वेश्याला पकडलं. व्यापारी होता, त्याच्या गळ्यात लिंग होतं, ते लिंग बाजूला काढून फेकून दिलं आणि त्याला बंदीखान्यात टाकलं. त्या वेश्यानं आवाज दिला की महादेव. 3, 4, 8 दिवस ते उपाशी राहिला, कारण लिंग पूजा केल्याशिवाय जेवत नव्हता. समजते, लिंग पूजा केल्याशिवाय जेवत नव्हता, उपाशी राहिला. आणि महादेवाला आवाज देत राहिला, आवाज देत राहिला. महादेव तिथं नागनाथ रूपानं प्रगट झाला. दारुक आणि दारुकीचा वध केला आणि एक ज्योतिर्लिंग तयार झालं. औंढा नागनाथ भगवान की. समजलं. नंतर 11वं ज्योतिर्लिंग तयार झालं. त्या 11व्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे, त्या 11व्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे सेतुबंध रामेश्वर. भगवान रामचंद्र जीवनभर महादेवाची उपासना करतात. म्हणून आज बी ज्या रस्त्यानं राम गेले, रामटेक राम या रस्त्यानं गेले, प्रत्येक गावात रामेश्वर ज्योतिर्लिंग आठवते. रामाची रोज पूजा शंकरजी रोज रामाकडून पूजा घ्यायचे. हे जेव्हा रामेश्वर ज्योतिर्लिंग स्थापन झालं तेव्हा महादेव प्रगट झाले आणि सांगितलं, रामचंद्रा तुझ्या नावानं हे ज्योतिर्लिंग 11वं राहील. याचं नाव राहील रामेश्वर. बोल रामेश्वर भगवान. चला आता शेवटचं ज्योतिर्लिंग, त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे घुष्मेश्वर. आता घुष्मेश्वर कसं तयार झालं, जीव लावून ऐका. 2 मिनिटं कथा, फार गोड कथा आहे, ऐकण्यासारखी. 12 ज्योतिर्लिंगातनी ही कथा ऐकण्यासारखी. महाराज सुधर्मा नावाचा ब्राह्मण होता. ऐका, जीव लावून ऐका सगळे जण, 20 मिनिटं फक्त. सुधर्मा नावाचा ब्राह्मण होता आणि सुधर्मा ब्राह्मणाच्या बायकोचं नाव होतं सुदेहा. दोघं पती पत्नी देवगिरी पर्वतावर आनंदानं संसार करायचे. पण 20 वर्ष लग्नाला झालं, मूलबाळ झालंच नाही. 20 वर्ष लग्नाला झालं, मूलबाळ झालं नाही, मूलबाळ झालं नाही. पती पत्नी परेशान झाले, मूलबाळ होत नाही, काय करावं. आणि तेवढ्यामध्ये काय झालं, ही सुदेहा काय झाली, एक दिवस बापाच्या घरी दिवाळीला गेली. आणि दिवाळीला गेल्यानंतर तिनं पाहिलं की माझी जी बहीण आहे लाहिनी, त्या बहिणीचं नाव आहे घुष्मा.
आज जागतिक महिला दिवस आहे आणि महिलेच्या नावाने एक लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगात एक लिंग कोणाच्या नावानं आहे? बाईच्या नावाने. बाईच्या. द्या थोडा आवाज विकू द्या. स्त्रीच्या नावाने महाराज, स्त्रीच्या नावानं. त्या लिंगाचं नाव काय? घुष्मेश्वर. काय पुण्य केलं असेल घुष्मेनं? बाईच्या नावानं लिंग आहे. गंमत आहे. थोडं मॉनिटरला आवाज दे. काय अधिकार असेल, काय भाव असेल, काय श्रद्धा असेल, तिची काय कथा आहे ऐका जीव लावून सगळेच. काय चरित्र असेल महाराज तिचं. सुदेहा घरी गेली आणि घरी गेल्याच्या नंतर आपल्या बापाला काय म्हणते? आपल्या बापाला काय म्हणते? बाबा, माझं वय आता 40 झालं, मला मुलगा होणं शक्य नाहीये. म्हणे काय विचार आहे? एक काम करा, माझी लाहिनी बहीण घुष्मा ही माझ्या नवऱ्याला अर्पण करा. महाराज तिच्या बापानं हे मान्य केलं नाही. शेवटी सुदेहानं राग राग घर सोडलं, तिरस्कार करणं चालू केला. शेवटी बापाच्या पुरीच्या प्रेमापुढे बापाला हरावं लागलं आणि 18 वर्षाच्या घुष्मेचं लग्न कोणाशी झालं? सुदेहा ब्राह्मणाशी झालं. नमः पार्वती पतये हर हर महाराज. लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर काय झालं ऐका. ही जी घुष्मा होती शिवभक्त होती. पांढरी साडी नेसायची. महादेवाच्या भक्ताची ओळख काय? पांढरे कपडे महादेवाच्या भक्ताची ओळख आहे. हे जे जेवढे रंगबिरंगी दिसतात हे रंग सोडून द्या. आता दुनियेचे रंग सोडून द्या. शंकराचा एकच रंग आहे, पांढरा. आणि आपण सगळे समाप्त झाल्यावर शिल्लक काय राहते? पांढरा. आपल्याला कशात गाळल्या जाते शेवटी? पांढऱ्याच रंगात. ध्यान द्या. का तुमच्याकडे असं आहे का मड्याला शालू आणतात म्हणून? एखादा माणूस मेला त्याला शालू बिलू सपारी शेरवानी झोपले का काय? एखादा माणूस मेला त्याला शेरवानी आणतात का तुमच्या इकडं? शेवटी रंग पांढराच घाला लागणार. म्हणून महादेवाचा कलर काय? पांढरा. शंकराचा कलर काय? पांढरा. महादेव सफेद आहे. पांढरी साडी नेसायची आणि रोज काय करायची ऐका जीव लावून. रोज 1 लाख लिंग करायची महादेवाची. किती? नवऱ्याचं करायची, सवतीचं करायची, घरादाराचं करायची, परिवाराचं करायची आणि रिकाम्या टायमात काय करायची? 1 लाख शिवलिंग करायची मातीचे. सगळे कामं झाल्यानंतर 1 लाख शिवलिंग आणि 1 लाख शिवलिंगाची पूजा गंध पुष्प षडोषोपचारे करायची. मग आता काही काही बाया थकल्या 2 घंटे पूजा करू करू. ताई गातच होत्या, बिलपत्रम समर्पयामी ये समर्पया. हा, तुम्ही 1 दिवस पूजा केली तर कंटाळता. घुष्मा किती पूजा करत जाय? 1 लाख लिंगाची आणि रोज करायची. रोज. हा, रोज करायची महाराज. रोज 1 लाख लिंग करायचे. 1 लाखाला बेल व्हायचं. षडोषोपचारी एका एका लिंगाची पूजा करायची आणि संध्याकाळ झाली की ते लिंग पाण्यात टाकून विसर्जित करायची. असा नियम तिचा 20 वर्ष चालला. आणि 20 वर्षानंतरीला म्हणजे मुलगा झाला. त्या मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर घरात सुनबाई आली. आणि जशी घरात सुनबाई आली, जे नियम तिचा लग्न झाल्यावर 20 वर्ष चालला, तिनं आज समजलं की आजपासून नियम वाढवायचा. लग्न झालं की तिनं काय केलं? त्या चाब्या असतात ना कमरला, त्या चाब्या घेतल्या आणि सुनेच्या हातात दिल्या. सुनबाई, हे पाय, आता हे तुझा नवरा, ही तुझी मोठी सासू, हे तुझा सासरा, हे बघ हे घर, ही शेती आणि हे पैसा सांभाळायचं. म्हणे सासूबाई तुम्ही कुठे चालल्या? म्हणे मी आता घरात फक्त 2 टाइम भाकर खात जाईल. म्हणे मग करता काय? म्हणे मी इतक्या दिवस 1 लाख लिंग केले, आता किती करील? 1 कोटी. बापरे बाप नाही. तुम्हाला काय झालं बापरे बाप करायला? म्हाताऱ्या बाल काय काम आहे तो करायला पाहिजे काहीतरी. झोपल्या का काय? जेवढ्या 75च्या वरच्या इथं बसलेल्या तुम्ही आता रिकामे कामं नका करत जाऊ. तुमचं काय राहिलं आता खरं सांगा बरं. तुम्ही आता मस्त हातात माळ घेतली पाहिजे 24 तास. नमः शिवाय नमः शिवाय, शिवलीलामृत परम. माणसं झोपले का काय? 75 वाले. ओ दादा, ज्याचे 75 वय झालं त्यानं आता काय केलं पाहिजे? घराले रामराम केला पाहिजे. केला पाहिजे का नाही? 75 केलं ना आता आपण, लय केलं ना.
काय नाही केलं सांगा तुम्ही. पण काय करावं, त्या दिवशी उमरखेडात माझी गाडी चालली होती, मी गावात चाललो होतो, बाजार होता वाटते उमरखेडचा. त्या बाजारात तुमच्या एटाळातलं 90 वर्षाचं म्हातारं होतं. ती काडी हालेन ती थैली हाले बाजार करता करता. नाव नाही सांगत त्याचा, जासाल त्याच्या घरी नाही तर आत्ताच. मी म्हणलं बापू तुमचं वय आहे का ते बाजार करायचं, वय आहे का बाजार करायचं. ते म्हणे काय करावं महाराज, 4 पोरं आहेत म्हणे, पण एकालाही बाजार करता येत नाही. हा मग आता तू मेल्यावर 1300चा कोण करावं, 10व्याचा कोण करावं का, ते करून जातस. हा काय महाराज, इतकं जीवनात कितीक मथारे बैलायनं धरू धरू हाणले शिंगावर घेऊ घेऊ, पण आणखीन त्यानं वावर सोडलं नाही. काय काय मथारे तर पोरायनं मारलं त्याला, पोरायनं. आमच्याकडे भजन म्हणायचं एक मथार, आमच्याकडे भजन म्हणायचं, त्याला इतकं मारलं शालिक बाबा पोरायनं, अकोल्याला भरती केलं ते मथार. आणि मी त्याला 1 किलो काजू घेऊन भेटायला गेलो. असं मारलं पोरायनं. मी म्हणलं बापू आता तुम्हाला पोरायनं मारलं, 2 पोरायनं मारलं, आता काय राहिलं संसारात मजा, चला ना आमच्या संग इना वाजवत जा, आमची थैली सांभाळत जा, राव 2 टाइमची भाकर भेटते, कशाला त्या पोरायच्या नांदी लागता. तर ते म्हातारं काय म्हणे, मारू द्या म्हणे, महाराज मारलं तर आपलेच पोरं येतं आणि आपल्याला झाले म्हणून मारतात, लोकांना नवसं करून होत नाही, नाही पुतळे बांधाव याचे. किती दिवस संसार करसाल, जरा जाग्यावर या. 75 झाले की माणसानं संसाराला राम राम केला पाहिजे. ध्यान द्या. वाचा दासबोध, वाचा सिद्धांत शिखामणी, वाचा सिद्धांत बोध, याच्यामध्ये शरीराची अवस्था किती केलेली आहे इकडे लक्ष द्या. 24 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहिलं पाहिजे. किती वर्षापर्यंत? 24 वर्षाला ब्रह्मचारी राहा. जे माणूस 24 वर्षाला ब्रह्मचारी राहिला, ज्यानं आपली शक्ती गमवली नाही, त्या माणसाची बुद्धी आपल्यापेक्षा 1000 पटीनं जास्त चालते. जे ब्रह्मचारी राहिला 24, हे जेवढे मुलं बसले 24च्या आतले जरा जीव लावून ऐका. शिवकथा समाप्त व्हायला लागली. शेवटचा संदेश या कथेतला. 24 वर्षाला ब्रह्मचारी राहा. ब्रह्मचारी, ब्रह्मचार्याचं तेज किती असते, लाख लाख सूर्यासारखा चेहरा चमकतो. आताचे लेकरं पहा ना असे गालं बसलेले. त्या दिवशी एका पोराला पोरगी पाहायला पाठवलं. म्हणलं कशी काय पोरगी, नाही पोरगी मस्त आहे पण जरा जाड आहे. मी म्हणलं ती जाड नाही, तू वाळला आहेस. ठीक आहे, तुझ्या आणि तंबाखू खाते का, बोला ना. आजकालचे लेकरं पहा ना, बाजारात गेले आणि याच्या बायकोचं मंगळसूत्र जर कोण ओढलं तर हे काय म्हणतील, पळा रे, कारण हे पळतील तर मार खातील. काय 24 वर्षाला ब्रह्मचारी राहा. जेवढे 24 वर्षाचे लेकरं इथं बसलेत, तुम्हाला फक्त तुमचा अभ्यास दिसला पाहिजे, तुमचं दप्तर दिसलं पाहिजे, तुम्हाला तुमचा गरिबीत लोकांच्या घरी काम करणारा बाप दिसला पाहिजे, तुमच्या डोळ्यासमोर तुमची आई दिसली पाहिजे, आणि तुम्ही असे एका झाडाखाली बसलेले असले पाहिजे, एका खोलीत बसलेले असले पाहिजे. काय कल्ला करता चौकात उभे राहून 24च्या वरच्या, करू द्या त्याला कल्ला. तुम्ही आतले जरा सावधान राहा. एकदा 10वी गेली की डबल 10वी भेटत नाही, एकदा 12वी गेली की 12वी भेटत नाही. 24 वर्षा लोक अभ्यास करा. मोबाईल घेऊ नका भारीतला. 24 वर्षा लोक ड्रेस घेऊ नका भारीतला. 24 वर्षा लोक 2 टाइम जेवण करा, साधं जेवण करा, आणि 24 वर्षाचं होईपर्यंत 5च घंटे झोपा, अभ्यास करा. आणि 24 वर्षाच्या बाद कल्ला कोणाले करू द्या, ज्या दिवशी तुम्ही पदावर उभे राहायसाल. आमच्या एटाळातला एक मुलगा काय झाला, कलेक्टर झाला. काय झाला, कलेक्टर. सगळे लोक म्हणतात अभ्यास करताना दिसला नाही कधी. अरे ते 24 तास अभ्यास करायचा. घरी कोणात पाहुण्यात दिसला नाही, रावण्यात दिसला नाही, परिवारात दिसला नाही, 24 तास अभ्यास करायचा. कल्ला कोण केला, त्याच्या लाल दिव्याच्या गाडीनं केला. समजते? तसा कल्ला तुमच्या डॉक्टर झाल्यावर झाला पाहिजे. कल्ला तुमच्या दारात फटाके फुटल्यावर झाला पाहिजे. याचं पोरग लागलं, IAS झालं, IPS झालं, आर्मीत लागलं, पोलिसात लागलं, डॉक्टर झालं, कलेक्टर झालं. कल्ला करायचा तर फटाक्याला करू द्या. जीवन वाया घालू नका देशाचे तरुण हो. हे बंद करा. लोकांच्या वाढदिवसात नाचणं, लोकांच्या लग्नात नाचणं, काही दिवसांनी त्याच कामी राहायचाल. समजलं ना? 24 वर्षाला ब्रह्मचारी राहा. 5 घंटे झोपा, आहार चांगला खा, शुद्ध आहार घ्या, बिलकुल साधं जेवण करा, साधं. आणि मग पा तुमची बुद्धी कशी वाढते. 24 वर्ष झाली की लग्न करा. 24 पूर्ण झाले की लग्न केलं पाहिजे. आता लग्नाची अशी पद्धत झालेली, 40-40 वर्षाचे नवरदेव. आमच्या इथे एक पोरगी पाहायला लागलं, 18व्या वर्षी सर्व्हिसला लागलं, 12वी झाली की बँकेत लागलं, चांगलं मॅनेजर झालं, 1.25 लाख रुपये महिना त्याला. पोरगी पाहणं चालू केलं त्यानं वयाच्या 18व्या वर्षी.
35 वर्ष लोक त्यांना पोरगी पाहिल्या, मग एकही पोरगी त्याला पसंत झाली नाही. ही अशी ती तशी ती तशी. आणि मग ते पोरग झालं 40 वर्षाचं. आणि एका पोरीचं त्याला काय आला, समजा ते बायोडाटा आला. मथाऱ्याने त्याला गाडीत घातलं. मथारे म्हणतात आज पोरगी पसंत करायची म्हणजे करायचीच, आणि जर आज पोरगी पसंत नाही केली तर उद्या तुले महादेवाले नेऊन सोडतो. मथाऱ्यानं गाडीत घातली. पोरगी चांगली होती. पोरगी आले पसंत आली की मग मी होतो त्या सोयरिकीतली. मी म्हणलं आणा कुखाचं ताट. आता आमच्यात पद्धत आहे, पोरगी पसंत आली, बोलणं चालणं झालं, कुकू लावा बाप, फायनल. त्या पोरीच्या मायनं असं कुखाचं ताट काढलं. ती आली आणि सगळ्याला कुकू लावलं आणि मायजवळ आली. म्हणे नवरदेव कोणता आहे? म्हटलं हे. ती घरात गेली, दणकन ताट आपटलं. मी पळत गेलो. म्हणलं काय झालं? काही झालं तरी चालते महाराज म्हणे, याले पोरगी द्यायची नाही. अहो पण झालं काय? जीव गेला तरी चालते म्हणे, पण याले पोरगी द्यायची नाही. मी म्हणलं झालं काय ते तर सांग. ते म्हणे महाराज हे मले पाहायला आलत. कोण म्हणे? पोरीची माय. आणि खरं सांगा, यानं 18 वर्षाची पोरगी पाहिली, तिले 22-23 वर्षात पोरगी तिची लग्नाला येणार नाही का? पण लग्नाचं वय 24 मध्ये लग्न करा. 24 ते 50 गृहस्थाश्रम करा. 50 ते 75 वानप्रस्थाश्रम शिकारा. आणि 75 झाले की संन्यास घ्या. संन्यास समजते? बिलकुल संन्यास. 75 झालं की पांढरी साडी नेसली पाहिजे. 24 तास महादेवाचं भजन केलं पाहिजे. फालतू कामं नाही केले पाहिजे. पण काही काही मथाऱ्या गपच बसत नाहीत. तुमच्या इकडल्या चांगल्या आहेत बरं. झोपल्या का काय 75 वाल्या? मुकाट्यानं आज घरी जायचं शिवरात्रीचं, आणि त्या चाब्या कोणाला द्यायच्या? सुनल देऊन टाकायच्या. आणि तुम्ही आता हातात काय घ्यायचं? कुठे गेली माळ? तुम्ही आता हातात काय घ्यायची? माळ. तुमच्या हातात चाब्या नसल्या तुम्ही बी ओ मा पिंट्या सोडून द्या. पिंट्या 75 वर्षात झाले, बैलान 2दा मारलं, कोठ्यात दिसत नाही, सोयाबीन सुचत नाही, कशाला मराय वावरात जायचं आता? बिलकुल पोराला सांगायचं बाबा इतक्या दिवस मी केलं, तुझं तू पाहत बस, मला आता शिवभक्ती करू दे, माझ्या जीवनाचा शेवट चांगला करू दे. त्या घुष्मेनं काय केलं? सुनाच्या हातात चाब्या दिल्याने 1 कोटी लिंग करायला लागली रोज. त्याची पूजा, षडोषोपचार एका लिंगाची. आणि ते लिंग मग संध्याकाळी विसर्जित करायची आणि घरी यायची. नवऱ्याला वाटलं बायकोनं सगळं सोडलं, आपणच काय धरायचं. नवऱ्यानेही संसारावर पाणी सोडलं, चाल सोडून दिलं संसार. त्यानंही सकाळी उठायचं आणि तिच्याबरोबर शिवलिंग करायचं, तिच्याबरोबर पूजा करायच्या, तिच्याबरोबर भजनाला लागला. दोघंही नवरा बायको उठायचे, भजन करायचे. पण हे पहिल्या सवतीला बरं दिसलं नाही. तिला राग आला. तिला वाटलं पोरासाठी मी लग्न केलं, ही माझी मालकीन झाली. ही नवऱ्याला घेऊन रोज कुठतरी बाहेर चालली. तिनं तलवार काढली. सुनबाईला झोपतून उठू दिलं आणि पोरग झोपेलच होतं. त्या पोराच्या त्या बेडवर गेली, ऐका जीव लावून, पलंगावर गेली आणि कटा 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 झोपत त्या एकुलत्या 1 लेकराचे, सवतीच्या पोराचे काय केले? तुकडे 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 केले. आणि ती बेडशीट होती ना, बेडशीट, त्या बेडशीट मध्ये ते प्रेत बांधलं. बेडशीट मध्ये ते प्रेत बांधलं. आणि ते प्रेत काय केलं? काय केलं? ज्या डोहातनी घुष्मा काय बुडवायची, शिवलिंग बुडवायची, त्या डोहात नेऊन सकाळी सकाळी ते प्रेत बुडून टाकलं. इकडं घुष्मा उठली, आंघोळ केली, सवळ्यात झाली, सवळं नेसलं. नवऱ्यानं सवळं नेसलं. दोघांना पूजेचं साहित्य घेतलं. घराच्या बाहेर पडायचं. तेवढ्या सून छाती बडवत आली, सासूबाई सासूबाई, मामाजी काय झालं ग? अहो नेमकीच मी झोपतून उठली, चहा पाणी नाही झाला, आणि घरात जाऊन पाहतो हे काऊन नाहीत उठत. यायच्या पलंगावर रक्त पड. डेड बॉडी तर नेल तिने बुडवली होती, पण रक्त तर पडलेलं होतं. रक्त पडलेलं आहे. घुष्मा म्हणे काही टेन्शन घेऊ नको, पहा भजन कशाला म्हणतात. लय लोकायला वाटते लय सोपं आहे. 1 लोटा जल म्हणा ना, सारे समस्या का एवढं सोपं आहे का 1 लोटा जलात भेटल? अरे जीवनभर आईले बोलला नाही ते भरत. स्वतःच्या बापाला मारावं लागलं त्याला म्हणतात प्रल्हाद. स्वतःच्या भावाचा जीव कसा जाते हे सांगावं लागलं त्याला म्हणतात बिभीषण. भर सभेत नग्न व्हायचं काम पडलं द्रौपदी. माय बाप गमवावे लागले उपमन्यू. स्वतःच लेकरू उखळात टांगून कांडावं लागलं चांगुना.
आणि तुम्हाला एका तांब्यात भेटल का ते? जाग्या ना, एका तांब्यात एवढा सस्ता आहे ते? ध्यान द्या महाराज, एवढा सस्ता नाही महादेव. स्वतःचं मांस तागड्यात टाकायचं काम पडलं शबी राजाला. चिल्लर आहे का ईश्वर? हे लोकांना असं वाटते भक्ती केली की बस सगळे विघ्न दूर व्हावं, भक्ती केली की मस्त महादेवानं आपल्या घरी यावं पाणीच भरावं. एवढं सोपं आहे ते? हा, एकुलत्या एक पोराचं प्रेत पडलेलंय, रक्त पडलेलंय पलंगावर. आणि घुष्मा काय म्हणते? घुष्मा म्हणते बाजूलोय, लागू नको मला, मी सवळ्यात झालेली आहे, जे काही व्हायचं ते संध्याकाळी सांग. अहो पण सासूबाई, तुमचं एकुलतं एक लेकराच्या पलंगावर रक्त पडेल, मग पडू दे, पडलं तर. या जीवनात सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे? ज्या दिवशी लिंग पूजा नाही झाली, ज्या दिवशी महादेवाची पूजा नाही झाली, ते दिवस जीवनातला सगळ्यात खराब. ज्या दिवशी तुम्ही भस्म लावलं नाही ते दिवस खराब. ज्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरात रोज चालले, ज्या दिवशी गेले नाही ते दिवस खराब. हे असे लेकर किती मरू दे, या दिवसाला मी खराब म्हणत नाही. भजन नाही एक लक्ष द्या. महादेवाला काय मागा? झाली 12 ज्योतिर्लिंग चालू आहे, काय मागता महादेवाले? की जीवनात एकच मागा. की घुष्मेनं काय मागितलं? जे व्हायचं ते होऊ दे, फक्त महादेवाचं नाव नाही येईल असा दिवस जीवनात नाही आला पाहिजे. समजते? चला आपण बी मागू थोडं 2 मिनिटं. ऐसी सुभान आए ना ऐसी शाम, ऐसी सुभान आए ना ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम. ऐसी सुभान आए ना ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम. ऐसी सुभान आए ना ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम. ऐसी सुबह आए न ऐसी शाम, ऐसी सुबह आए ना ऐसी. विको द्या थोडा. महादेव टाळी वाजून सगळे जण. शंकर को क्या मांगना है? हे महादेव, हमारे दुनिया में कितना भी जीवन में दुख आवे, मगर तेरा नाम ना आवे ऐसी सुबह नहीं आनी चाहिए. सुनो सुनो सुनो, महादेव को एक ही बात कहना. आज कथा को विराम होने वाला है. एक ही बात कहना, हे महादेव, तूने हमको बुला दिया तो हम कोई गम नहीं करेंगे. महादेव, तूने हमको बुला दिया तो हमें कोई गम नहीं है. तूने हमको बुला दिया तो हमें कोई गम नहीं है, मगर जिस दिन हमने तुमको बुला दिया तो समझना महादेव, दुनिया में हम नहीं है. ऐसी सुबह आए न ऐसी शाम, ऐसी सुबह आए न ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम. ऐसी सुभान आए ना ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम. ऐसे सुभान आए ना ऐसी शाम. मन मंदिर में वास है तेरा, तेरी छवि बसाए. मंदिर में वास है तेरा, ऐसी छवि बसाए. मन मंदिर में वास है तेरा, तेरी छवि बसाए. प्यासी आत्मा बनकर जोगन तेरे शरण में आई. एक बात सुनो, ये भजन कौन गा रहा है? घुष्मा गा रही है. महादेव, जो होना सो हो जाने दे, जो जाना सो जाने दे. अपने लड़के की मौत देखी है घुष्मा ने, अपने बेटे की मौत देखी है. मौत कमी न करो.
और मौत देखकर घुष्मा क्या कह रही है, महादेव जो होना सो हो जाने दे। तो एक शायरी है ना, गुमराह तो इतनी प्यारी बात कही है। हा? एक बात सुनो, महादेव के रास्ते पे चलना चाहिए, मंजिल मिले न मिले, मंजिल मिले न मिले, हा? चलता जाना चाहिए, मिलना चाहिए, महादेव के पास जाना चाहिए। तो सुनो एक बात प्रेम से, हाँ, मंजिल मिले न मिले, सुनो एक बात, मंजिल मिले न मिले चलना चाहिए, मंजिल मिले न मिले चलना चाहिए। गुमराह तो वो है जो घर से बाहर निकला ही नहीं है, समझो। मंजिल मिले न मिले चलना चाहिए, चलना चाहिए बाप, मंजिल की क्या जरूरत है, मंजिल मिले न मिले चलना चाहिए। गुमराह तो वो है जो घर से बाहर निकला ही नहीं है। तो घुष्मा क्या कह रही है, घुष्मा कह रही है, महादेव मैं तेरे दार पे आई हूं, जो होगा सो होगा, देखा जाएगा, तुझे अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा। मेरे लड़की की मौत हो, कुछ भी हो, टेंशन नहीं। गाओ। मल मंदिर में बस है तेरा, तेरी छवि बसाई, मंदिर में वास है तेरा, तेरी छवि बसाओ। मल मंदिर में वास है तेरा, तेरी छवि बसाई। प्यासी आत्मा बन के जोगन तेरे दर हो आई, प्यासी आत्मा बन के जो तेरे चरण में आई, तेरे चरणों में पाया मैंने ये विचरा। ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम, ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम। जिस दिन जुबा पे मेरे, जिस दिन जुबा पे मेरे आए न शिव का नाम, ऐसी सुबह। सर्व कला संपन्न तुम ही हो हे मेरे परमेश्वर, सर्व कला संपन्न तुम ही हो हे मेरे परमेश्वर। सर्व कला संपन्न तुम ही हो हे मेरे परमेश्वर, कला संपन्न तुम ही हो हे मेरे परमेश्वर। दर्शन देकर धन्य करो अब हे त्रिनेत्र महेश्वर, दर्शन देकर धन्य करो अब हे त्रिनेत्र महेश्वर। भवसागर से तर जाऊंगा लेकर तेरा नाम। ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम, ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम। जिस दिन जुबा पे मेरे, जिस दिन जुबा पे मेरे आए न शिव का नाम। ऐसी एक बात हार सब सगळ्याचे हात वरी करा, एकदा हात वर सगळ्याचे, एक ताळे। ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम, ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम। जिस दिन जुबा पे मेरे, जिस दिन जुबा पे मेरे आए न शिव का नाम, ऐसी सुबह न आए। महादेव हम बोले।
लक्ष द्या. घुष्मानं थोडासा सुद्धा आसू पडू दिला नाही, थोडासा सुद्धा. आणि शिवभक्तीत एवढीशी सुद्धा उणीव पडू दिली नाही. उणीव एक मिनिट सुद्धा महादेवाला असं वाटू दिलं नाही की हिचा मुलगा मेला. बिनधास्त शिवपूजा केली. आणि आपल्याला जर महादेवाच्या मंदिरात जाता जाता जर गाडी ठोकली, डबल महादेवाच्या नांदी लागत. बोला ना, लागतो आपण. घुष्मा म्हणे जे होईल ते पाहून घेता येईल, जो होगा सो देखा जाएगा. 1 कोटी शिवलिंग केले, ते सगळे उचलले, पाण्यात विसर्जित केले. आणि जेव्हा पाण्यात विसर्जित केले, महादेव पार्वती तिच्या मुलाला घेऊन त्या सरोवरातून बाहेर आले. बोल नमः पार्वती पतये हर हर. आणि आले. आणि आल्याच्या नंतर घुष्मेला तिचा मुलगा दिला. सांगितलं 1 ज्योतिर्लिंग. आज जागतिक महिला दिवस आहे, बरोबर आहे ना. 1 ज्योतिर्लिंग कोणाच्या नावानं होईल? बाईच्या, स्त्रीच्या. आणि त्या ज्योतिर्लिंगाचं नाव पडलं घुष्मा. म्हणे घुष्मा कोणाचं नाव आहे? त्या घुष्मेचं. आणि तिच्या नावानं काय ज्योतिर्लिंग तयार झालं? घुष्णेश्वर. अशी 12 ज्योतिर्लिंगाचं चरित्र आहे. नमः पार्वती पते हर हर. असो बाप, वेळ भरपूर झालेला आहे. आणखीन आपल्याला आरती आहे, शिवग्रंथाची सर्वाला पूजन करायचंय. आणि हे आमचे ते बाबा काय नाव नाही माहीत मला, ते काल अर्धा घंटा बसले. 1 घंटा माझी पूजा होईपर्यंत बसले. म्हणे महाराज मला तुला करायची. म्हणलं वा करा, तुमची इच्छा आहे. 2दा तर नाही म्हणलं, पण 3ऱ्यांदा म्हणलं हो जाऊ द्या, त्यांची इच्छा ईश्वर आहे. आणि एक सांगतो मी तुम्हाला, ही जी तुम्ही गुरुची पूजा करता, संताची पूजा करता, कोणतीही पूजा करता, ही पूजा देवाकडे जाते. ही जी करताना तुम्ही कोणतीही पूजा, ही आमची जी पूजा होते ही कुठं जाते? ही खऱ्या अर्थानं देवाकडे जाते, ईश्वराकडे जाते. हे शास्त्र आहे. त्याचं प्रेम. लहान लहान लेकरं म्हणे तागडं माप कशाला लावलं? मी ऐकू लागलो बरं गोष्टी. ते म्हणे महाराजाला मोजणार आहे. एक म्हणे मग ऐकतात का काय? ते लेकरं ऐकून निघाले. अरे बाप, मी थांबलो तिथं. मला हसू आलं की महाराजाला विकतात का काय. मला हसू आलं. म्हणलं काय विकतील मला? माझा एक श्वास जनतेसाठी पहिलेच दिलेला आहे. एक कण शिवकथेसाठी, एक कण महादेवासाठी. महाराज गंमतचा विषय नाही. काय साधू स्वतःला बेचून बसलेला असते. त्याला काय विकता, त्याला काय देता? दुनियेची केवढी दौलत दिली तरी त्याचा पुरस्कार कोणी करू शकत नाही. आणि दुनियेतनी सगळी नफरत जरी केली तरी त्याला कोणी तिरस्कार करू शकत नाही. हे साधूची अवस्था आहे. अजीब ही मजा है इस फकीरी में, अजीब ही मजा है इस फकीरी में. ना कुछ पाने की चिंता है, ना कुछ खोने का डर है. समजते? म्हणून मायबाप, माझी ही 3री शिवकथा इथं आज यावर्षी पूर्ण व्हायला लागली. खरंच तुमच्या गावाचं 2 मिनिटं फक्त बोलतो. समारोप. आमच्या या भागात येण्याचं कारण म्हणजे पोपाळीचे मुळावकर सर, बरोबर? मुळावकर गुरुजी, मुळावकर नाव आहे. ते शेंबाळ पिपरीला सर्व्हिसला होते. त्यांनी आमची कथा तिथं शेंबाळेश्वरावर ऐकली. आणि पोपाळीला 3 वर्ष कथा झाली, पोपाळी कारखाना. आणि तिथे आपले सर्व मंडळ, म्हणजे विशेष म्हणजे दुधेवार सर तिथं आले. सांगितलं महाराज 1 वर्ष आम्हाला शिवकथा द्या. आणि 2020 मध्ये शिवकथा पहिली इथं झाली. आणि किती प्रेम आहे महाराज, सांगा बरं. सगळे 7 दिवस सगळ्याचे चेहरे खुश होते. पण आज कथा संपा लागली म्हणजे काय असं वाटते काय सुटा लागेल. 10:30 वाजले, 11 वाजले, रोज 11:30 वाजले तरी कोणी मंडप सोडायला तयार नाही. याच्यावरचं काय प्रेम पाहिजे? नाही तर काही महाराजाची कथा असं वाटते टाइमच्या आत आटपावे ना. पण इतक्या वेळपर्यंत तुम्ही सगळे जनता जनार्दन बसले. तुमचं प्रेम माझ्यावर, हे तुमचं प्रेम आहे. तुला हे प्रेम आहे. आणि या प्रेमानंच ईश्वर जिंकल्या जाते, प्रेमानं देव जिंकल्या जाते. बरोबर आहे? म्हणून तुमचं हे प्रेम. किती जणांना बसायला जागा नाही, उभं राहून कथा ऐकली काही जणांनी. पण का येतात? मी आज व्यासपीठाहून शिवरात्रीला, कारण 7 दिवस माझंही काही पुण्य झालंच असेल ना.
रोज 2 टाइम लिंग पूजा, रुद्राष्टक, लिंगाष्टक, शिवपुराण. मी आज शिवरात्रीच्या दिवशी एवढंच मागतो महादेवाला इथं शिवपूत कथा, कारण हे साक्षात 12 ज्योतिर्लिंग आहेत, हे साक्षात शंकर आहे, कारण 24,000 श्लोक म्हणजे महादेवाचं एक एक अंग आहे. मी शिवरात्रीच्या दिवशी महादेवाला एवढंच मागतो, जे लोक या शिवकथेला आशेनं आले असतील, जे ज्या दुःखानं आले असतील, ज्या अवस्थेत आले असतील, भगवंत व्यासपीठाहून शिवरात्रीच्या महादेव सगळ्याच्या इच्छा मनोकामना पूर्ण करो. आणि जेवढे माझं 7 दिवसाचं पुण्य झालं असेल, बरोबर आहे, संत पाप बी जवळ ठेवत नाही तर पुण्यच कुठून ठेवणार आहे. जेवढे माझं पुण्य झालं असेल तेवढं सगळ्या शिवकथा करायला ऐकणाऱ्याला मी या ठिकाणी दान करून टाकतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून ध्यान द्या, आज कथा इथं विराम व्हायला लागली. एखादा शब्द चुकीचा बोलल्या गेला असेल, एखादा शब्द बोला लागत नव्हता तरी बोलला गेला असेल, तुम्हाला राग आला असेल त्या शब्दाचा, तर माझा शब्द मला परत करा. आणि एवढंच सांगतो, चिरागो को आंखों में महफूज रखना. मी जे तुम्हाला दिलं हे 7 दिवस दिवा दिला, दिवा. आणि दिवा कुठे ठेवायचा तुम्ही? हृदयात. ही शिवकथा हृदयात ठेवायची. उद्यापासून जीवनात अंधारच अंधार आहे. कथा समाप्त होणं म्हणजे अंधार आहे. आणि त्या अंधारात तुम्हाला काय कामी पडल? ही कथेचा चिराग, चिराग माने दिवा कामी पडल. चिरागो को आंखों में महफूज रखना. ऐका, चिरागो को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होगी. पुन्हा भेट होईपर्यंत रातच आहे. चिरागो को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होगी. मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी. चिरागों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होगी. मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी. किसी शिव कथा में फिर मुलाकात होगी. बराबर है, किसी शिव कथा में फिर मुलाकात होगी. तर बाप, कथा या ठिकाणी विराम घेत आहे. एवढा भरलेला मंडप पाहून जाता जाता एक भजन म्हणा वाटते. हा, करा थोडं, याचे बरोबर करा आवाज. पा या मॉनिटरला द्या थोडा आवाज. निघता निघता एक भजन म्हणून जाऊ, बरोबर आहे. नंतर याच्या मंडळाच्या सूचनेप्रमाणे तुला वगैरे होईल. नंतर आरती होईल. आरती झाल्यावर इथं शिवग्रंथ ठेवल्या जाईल. ज्यालाही पूजन करायचं ते बिनधास्त करू शकतात. 12 वाजले तरी काही टेन्शन नाही. हे शिव महापुराण म्हणजे साक्षात शंकर, याला स्पर्श दर्शन सगळ्यात झालं पाहिजे. तुमची इच्छा आहे म्हणून मी ते निर्णय आहे. 1 मिनिट ही एवढा सगळा मंडळ पाहून एकच मना वाटते. भर दिया भांडार, भर दिया भांडार, भर दिया भांडार काशी वाले ने. भर दिया भांडार काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने. एकदा हात वर करू. कर दिया माला माल काशी वाले ने, भर दिया भांडार काशी वाले ने. भर दिया भांडार काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने. कर दिया माला माल काशी वाले ने. महादेव काशी वाले ने, टाळी वाजून. दिया भांडार काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने. भर दिया भांडार काशी वाले ने, भर दिया भांडार काशी वाले ने. कर दिया माला माल काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने. जैसी जो भावना लाया, वैसा ही वो फल पाया. जैसी जो भावना लाया, वैसा ही वो फल पाया. खाली नाम से लौटाया, वो
मिटा दिया जंजाल काशी वाले ने, मिटा दिया जंजाल काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने, कर दिया माला माल डमरू वाले ने, भर दिया भंडार काशी वाले ने, भर दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले. एकदा सगळ्याच्या हातवर एक टाळी. टाळे ऐसा डमरू. भंडार काशी वाले ने, भर दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने. हमारे डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया सारा कैलाश पर्वत मगन हो गया. 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 ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश सुनो, कैलाश पर्वत मगन हो गया ये हमने नहीं देखा है, मगर ऐसा डमरू बजाया महादेव बसवेश्वर ने कि पूरा उमरखेड शहर मगन हो गया. अशी शिवकथा भूतो न भविष्यती. 7 दिवस अद्भुत ज्ञानाची गंगा इथं वाहिली. आनंद आला. तुम्ही सर्वांनी 7 दिवस आपली अमोल वेळ दिली 11-11 वाजेपर्यंत. आणि भूतो न भविष्यती काय महादेवाची कथा झाली. मला तर असं वाटलं महादेव सांगत आहे, मी कुठं सांगायला लागलेलो. पण आज ही कथा इथं विराम व्हायला लागली. आज कथा इथं विराम व्हायला लागली आणि 1.5-2 घंट्यात आम्ही कथा संपवून इथून निघून जाणार. आणि एकच सांगतो, जाते जाते हम तो जाते अपने गाँव अपना राम राम राम. हम तो जाते अपने गाँव अपना राम राम राम. हम तो अपने गाँव अपना राम राम राम. हम तो अपना राम राम राम. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू डमरू को सुनकर जी कान्हा जी आए. कान्हा जी आए संग राधा जी लाए. और कान्हा जी आए, कान्हा जी आए संग राधा जी लाए. डमरू को सुनकर जी कान्हा जी आए. कान्हा जी आए संग राधा भी लाए. वह सखियों का बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. डमरू बजाया
निराले दूल्हे से सज रहे भोले बाबा, निराले दूल्हे में मतवाले दूल्हे, निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में सज रहे भोले बाबा, निराले दूल्हे, सज रहे भोले बाबा, निराले दूल्हे। कथा समाप्त व्हायला लागली, पण 3 माणसाचे आभार व्यक्त करतो. कारण मी तर माझी पोथी घेऊन येतो, तुम्ही तुमचे येता बसता. हे जे आयोजन आहे हे कोणी केलेलं आहे? बसवेश्वर, महात्मा बसवेश्वर संस्थानचे जेवढेही उत्सव समिती जे काय असतील ते कार्यकर्ते, महिला भजनी मंडळ, एकदा यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. सगळ्यात मोठं पुण्य कोणाचं आहे? कथा ठेवताना आयोजकाचं. म्हणून या बसवेश्वर मंडळाने इथं मला बोलवलं आणि ही कथा संपूर्ण निर्विघ्नपणे पार पाडली, हे आयोजन पार पडलं. एकदा त्यांच्या आपण आभार मानू. दुसरी गोष्ट, हे माझा लहान आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, एकदा साऊंडवाल्यासाठी टाळ्या होऊ द्या. बरोबर आहे. आणि तिसरं, कथेतनी सगळ्यात महत्त्वाचं काय असते? संगीत संच. समजलं ना? संगीत जर नसलं तर कथेला काय किंमत आहे? आमच्या गावात एकदा लता मंगेशकरचा कार्यक्रम ठेवला वाशिम, ऐका ना. लता मंगेशकरचा कार्यक्रम ठेवला आणि लता मंगेशकरजी उतरल्या, हेलिकॉप्टरमधून आल्या, पण त्याचं संगीत संच जे होतं त्याचं हेलिकॉप्टर बंद पडलं. लता मंगेशकरजी स्टेजवर चढल्या, भारतरत्न, आणि ते संगीत संच आलाच नाही. ते पॅडवाला, तबल्यावाला, ऑर्गनवाला, ते कोणी आलंच नाही. काय करावं? मग मला धाडलं तिथं. म्हणे महाराज तुम्ही बोला. मी गेलो. म्हणलं काय करता ताई? चला मी जातो म्हणे. राहू द्या म्हणे बुवा काय. मी म्हणलं नाही, आमच्या इकडे एक मंडळ आहे, त्याच्या संग म्हणता का तुम्ही? ती म्हणे जमला पाहिजे बजेट. म्हणलं काय हरकत नाही, जमून घ्या. मग आमच्या वेटाळातलं महादेवाच्या बाऱ्या म्हणणारं मंडळ होतं, ते आणलं मी स्टेजवर बसवलं. कोणासाठी? कार्यक्रम सक्सेस व्हा. 2-3 लाख लोक आले. आणि मग लता मंगेशकरनं जिनं साऊंड लावला, माईक बेक, आणि तिनं सुरू केलं, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले. आता ते मंडळ होतं बाऱ्यातलं. ते लता मंगेशकरनं बरोबर म्हणलं, पण यायला काही जमीन हे कसे करत मागून, इला ग बाई दत्त गुरु दिसले, झिंगांग झिंगांग. काय ताल झाला. समजते ना? कोण्याही महाराजाच्या कथेतनी सगळ्यात महत्वाचं काय असते? संगीत. बिना संगीताचा शिव अधुरा आहे, तशी शिव कथा बी अधुरी. ध्यान देऊन ऐका. म्हणून तिनं पद्धतशीर म्हणलं, ब्रह्मा विष्णू आणि महे आलाप. यायला काही जमीन आहे मागून कर, इला ग बाई दत्त गुरु दिसले. लता मंगेशकरनं तिथंच गाणं थांबवलं, हेलिकॉप्टरात बसली, डबल वाशिमले आली नाही. तसं हे जमलं पाहिजे ना. ज्यांनी 7 दिवस तुम्हाला उठून नाचावा असा आनंद दिला, एकदा या संगीत करायसाठी टाळा. 3 माणसाचे आभार व्यक्त करतो. आणि चौथा आभार तुमचा, तुम्ही आले बुवा. नाही तुम्ही नसते आले तर काय फायदा? जे घरी झोपले त्यालाही सांगा तुमचंही नाव काढलं होतं म्हणा महाराजांना. जे कथा असून झोपले त्याला सांगा महाराजांना नाव काढलं होतं. आणि वावरात जाणार राहिले पुढच्या वर्षी त्याचा सत्कार ठेवा. किंवा कथा गावात असून ते वावरात त्याचा सत्कार करू पुढच्या वर्षी, काही काळजी नाही. असो, या ठिकाणी विराम घेऊ. आता पुढची सूचना मंडळ देईल, त्याआधी एकदा लिंगाष्टक होईल. 20 मिनिटाचा कार्यक्रम आहे. कोणी जागेवरून उठू नका. आरती होईपर्यंत कोणी उभं राहायचं नाही. ब्रह्ममुरारी सुराचितलिंगम निर्मल भासित शोभितलिंगम जन्मज दुःख विनाशनलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम देवमुनि प्रवराचितलिंगम कावदहन करुणाकरलिंगम रावणदर्प विनाशनलिंगम रावणदर्प विनाशनलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम सर्वसुगन्धि सुलेपितलिंगम
सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं कनकमहामणिभूषितलिङ्गं शोभितलिङ्गं धर्मजदुःखविनाशकलिङ्गं दक्षसूयज्ञविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गं पापविनाशकलिङ्गं सञ्चितपापविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं देवगणार्चितसेवितलिङ्गं हव्यरभक्तिभिरेव च लिङ्गं दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् अष्टदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्वसमोद्भवकारणलिङ्गम् विनाशकलिङ्गम् अष्टदरिद्रविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् सुरगुरुसुरवरपूजितलिङ्गं सुरतरुपुष्पसदाचितलिङ्गं परमात्मकलिङ्गं परमात्मकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं ब्रह्ममुरारि सुरार्चितलिङ्गं निर्मलभासित शोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं 20 मिनिटाचा कार्यक्रम आहे 10-15 मिनिटाचा सगळेजण शांत बसून राहा सूचना ते देतील